कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरी विठ्ठल केशवा ज्ञानदेव तुकाराम 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 देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. या कुंदेन्दु तुषार धवला, या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर् देवै सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. जयांचे आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आगवे जिव्हेसिये. वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे. रस होती ओळंगणे अक्षरासी. भावाचे अवतरण अवतरविती निज गुण. हाता चढे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरूंचे पाय जय हृदय दिवसो निठाय. तैवढे भाग्य होय उन्मेषासी. ते नमस्कारोनि आता. चारी वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी. न करी अनेक साधन कष्ट शिका वायाविन. 18 पुराणाचे पोटी नामाविन नाही गोठी. गीता जेने उपदेशिली तीही विठेवरी माऊली. तुका म्हणे सारधरी वाचे हरिनाम उच्चारी. 2 वेळा एक हरिनाम वाचे हरिनाम एकदाच आहे ना. तुकोबाराय या नामपर अभंगामधून नामाचं महत्त्व सांगतात की 4 वेदसुद्धा ज्याच्यासाठी आहेत. ज्याच्यासाठी आहेत म्हणजे ज्याचं वर्णन करतात. कोणाचं वर्णन करतात? परमात्म्याचं वर्णन करतात. 4ही वेद कोणाचं वर्णन करतात? चहू वेदी जान 18ही पुराण हरीशी गाती. परमात्म्याचं वर्णन करतात, हरीचं वर्णन करतात. मग ज्याचं वर्णन करतात 4 वेद त्याचंच नाम काय करा? तुकोबाराय सांगतात कंठामध्ये काय करा? धारण करा. कारण असं म्हटलंय की वेदामध्ये, रामायणामध्ये, पुराणामध्ये, महाभारतामध्ये सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सर्व ठिकाणी हरीचंच वर्णन केलेलं आहे. वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदावन्ते च मध्ये च हरी सर्वत्र गीयते. सर्व ठिकाणी वेदामध्ये, रामायणामध्ये सर्व ठिकाणी हरीचंच वर्णन आहे. म्हणून काय करावं? आपल्या कंठामध्ये त्याचंच नाम काय केलं पाहिजे? धारण केलं पाहिजे. न करी अनेक साधन कष्ट शिका वायाविन. दुसरं साधन करण्याची काय आवश्यकता नाही. नामाशिवाय दुसरं कोणतंही तू साधन करू नकोस असं तुकोबाराय सांगतात. कारण नामजपाला यज्ञ म्हटलेले यज्ञ ज्ञानोबारायांनी. नामजप यज्ञ तो परम न बाधी स्नानादी
कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थी. श्रेष्ठ यज्ञ आहे नामजप हा यज्ञ. बाकीचे यज्ञ असतील पण सर्वात श्रेष्ठ जर यज्ञ कोणता असेल तर नामजप यज्ञ आहे. का श्रेष्ठ आहे? त्याच्या पाठीमागे काही कारणं आहेत. पहिलं कारण आहे नामाचं उच्चारण करणं हे सर्वात सोपं आहे, सुलभ आहे. नामजप यज्ञ कसं आहे? सुलभ आहे, सोपं आहे. कुठेही बसताना उठताना बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. खाताना जेवताना दळताना कांडताना सर्व ठिकाणी त्या नामाचा काय करता येतो? उच्चारण करता येतं. झोपताना झोपेतून उठल्यावर आंघोळी करा नाही तर नका करू, याचा अर्थ आंघोळी करायची नाही असं नाही. स्नानादी कर्म बाधू न शक्य म्हणजे आंघोळ करायचीच नाही. एखादा बसला तर तसं नाही. आंघोळ करून केलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण यदा कदाचित आता आम्ही अयोध्येला गेलो होतो, येताना ट्रेनमध्ये दिवस आणि रात्र, सकाळी आंघोळ करायलाच मिळालं नाही. मग नामस्मरण करायचंच नाही का? करायचं असा त्याचा अर्थ. आपत्कालामध्ये सांगितली ती गोष्ट. सुलभ आहे नाम घेणं. कसं आहे? सोपं आहे, सुलभ आहे. पुढे येणारच आहे आपल्याला आणखीन त्याचा विस्तार. आणखीन कसं आहे नाम? इतर साधन निरपेक्ष आहे. तुम्हाला जर दुसरे यज्ञ करायचे असतील तर त्यासाठी साधनं पाहिजे. कुंड पाहिजे, हवीर द्रव्य पाहिजे, तिथे मंत्र म्हणणारा होता पाहिजे, त्या ठिकाणी यजमान पाहिजे, सर्वच्या सर्व साधन सामग्री त्या ठिकाणी मिळवावी लागते. पण नामासाठी काही साधनाची आवश्यकता आहे का? कुठल्याही साधनाची आवश्यकता नाही. तिसरं कारण आहे, हे जे नामजप यज्ञ आहे ते सर्वाधिकार सेव्य आहे. सर्वांना अधिकार आहे, कोणी असू द्या. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कौनाशी. सर्वजण या, कोणी या, लहान असू द्या, मोठा असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही वर्णाचा असू द्या, पण सर्वांना नामस्मरण करता येतं. सर्वांना अधिकार आहे त्याच्यामध्ये. बाकीच्या यज्ञामध्ये सर्वांना अधिकार नाही आहे. काही यज्ञ ब्राह्मणांसाठी सांगितलेत, काही यज्ञ क्षत्रियांसाठीच सांगितलेत. आता मी जास्त विस्तार करत नाही. काही यज्ञ वैश्यांसाठी सांगितलेले आहेत, पण नामजप यज्ञ मात्र सर्वांना करता येतो. आणि चौथी गोष्ट आहे, नामजप यज्ञ जरी सोपा असला तरी मात्र नामजप यज्ञाचं फल मात्र सर्वात मोठं आहे. फलपर्यवसायी आहे, फल प्राप्त करून देणार आहे. कोणतं फल प्राप्त करून देणार आहे? सर्वांना एकच फल पाहिजे. कोणतं फल पाहिजे? सर्वांना सुख पाहिजे. का याच्यामध्ये काही वाद आहे कोणाचा? काही सुख पाहिजे याच्यामध्ये? सर्वांना पाहिजे सुख. आणि सुख कुठे? परमात्म्याच्या ठिकाणी. परमात्मा सुखरूप आहे म्हणजे सर्वांना देव पाहिजे. म्हणजे सर्वात मोठं जे फल आहे ते फल प्राप्त करून देणारं कोण आहे? नाम आहे. नाम. म्हणून ते नाम काय करा तुम्ही? कंठामध्ये धारण करा. कंठामध्ये धारण करा. इतर साधनाचं काही आवश्यकता नाही. कान्होबारायांनी एका अभंगामध्ये असं म्हटलंय की राम म्हटल्याच्या नंतर काय होतं? राम म्हणता कामक्रोधाचे दहन, होय अभिमान देशधडी. अर्थ सरळ आहे, बघून घ्या. राम म्हणता कर्म तुटेल भवबंधन, नये श्रमशीन स्वप्ना माझी. राम म्हणता जन्म नाही गर्भवास, आणि नव्हे दारिद्र्यास कधी. राम म्हणता यम शरणांगत बापुडे, आणि आढळपद पुढे काय तेथे. राम म्हणता धर्म घडती सकळ, आणि तिमिर पडळ नाशे हेळा. राम म्हणता म्हणे तुकयाचा बंधू, आणि तरिजेल भव सिंधू संदेह नाही. अशा प्रकारे ह्या नामाचं महात्म्य आहे. आणि म्हणून बाकीची जी साधनं आहेत त्या साधनाच्या योगाने तुम्ही कशासाठी कष्टी होता? उगीच्या उगीच. बाकीची साधनं अवघड आहेत या कलियुगामध्ये. कर्माचं साधन अतिशय सूक्ष्म आहे आणि ज्ञानाचं तर अतिशय अवघड आहे. शूरस्य धारा निष्ठा दुरत्यया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं, धारदार तलवार त्याच्यावर चालण्यासारखं हे ज्ञानाचं आणि योगाचं साधन काही सोपं आहे का? 12व्या अध्यायामध्ये बघा, क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्ता सक्तचेतसाम
अव्यक्ता ही गतिर्दुःखम देवद्भिरवाप्यते. अवघड आहे. मग कशाला शीन करून घेता सोपं साधन सोडून? 18 पुराणाचे पोटी नामाविन नाही गोटी. तुकोबाराय सांगतात की ही जी 18 पुराणं व्यास महर्षीने लिहिलेली आहे, त्या पुराणामध्ये सुद्धा, पुराणाचे पोटी म्हणजे त्या पुराणाच्या आतमध्ये, पुराणामध्ये नामाशिवाय दुसरी गोष्टच नाही, नामच सांगितलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती सांगितली पुराणांमध्ये? नामच सांगितलेलं आहे. कोणाचं नाव घ्यायचं पण? ते तुकोबाराय सांगतात, गीता जेने उपदेशिली तीही विटेवरी माऊली. ज्यानं भगवान अर्जुनाला गीतेचा उपदेश केला, तोच परमात्मा कुठे उभा आहे? विटेवर उभा आहे. तुम्हाला माहिती आहे, काही लोकांचं असं म्हणणं आहे की परमात्मा निजधामाला गेला, भगवान श्रीकृष्ण अवतार कार्य संपून. वृंदावनमध्ये असणारे लोक म्हणतात की या ठिकाणावरून परमात्मा एक पाऊलसुद्धा कुठंही जात नाही, त्याचं वास्तव्य कायमस्वरूपी इथंच आहे. पण वारकऱ्यांचं असं म्हणणं आहे की परमात्मा ज्यावेळेला तिथलं अवतार कार्य संपलं, त्यावेळेला सर्वच्या सर्व परिवारासहित पंढरपूरला आला, गोपाळपुऱ्यामध्ये येऊन राहिला परमात्मा. आणि पुढे काय झाला? पुंडलिकाला भेटून तिथेच काय झाला? विटेवरती काय झालेलं आहे? उभा राहिलेला आहे. गीता तत्त्व सांगितलं त्यानं. सर्वसामान्यांना वेदाचा अधिकार नव्हता. शिकलेले, सुशिक्षित, वर्णाभिमानी लोक, ते काय कोणाला गीता सांगतही नव्हते आणि सांगूनही देत नव्हते. परंतु तोच अधिकार सर्वांना प्राप्त करून दिला. भगवान श्रीकृष्णाने काय केलं? उपनिषदामध्ये असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान सोपं करून सांगितलं, सोपं. परंतु तेही आपल्याला हृदयंगम करता येत नाही, तो भाग वेगळा. आठवलं म्हणून सांगतो सहज. चैतन्य महाप्रभू एकदा श्रीरंगपट्टणला गेले भगवान श्रीरंगाचं दर्शन घेण्यासाठी. दर्शन बंद होतं, आरतीची वेळ झाली होती म्हणून. आणि मग ओवरीमध्ये जरा वेळ थांबले तर एक ब्राह्मण काहीतरी हातामध्ये ग्रंथ घेतला होता आणि वाचन करत होता. मग सहज जिज्ञासा निर्माण झाली, कशाचं वाचन करतोय? गेला, जवळ गेले ते आणि पाहिलं तर गीता होती, गीता. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रुधारा चाललेल्या होत्या. जवळजवळ 2 तास तिथेच उभे राहिले चैतन्य महाप्रभू. आणि पाहिलं तर याने गीतेचं पुस्तक उघडून ठेवलेलं आहे, ग्रंथ उघडून ठेवलेलं आहे, एकही पान उचकलं नाही 2 तासामध्ये. त्याच्याकडे पाहतोय आणि डोळ्यातून सारखे अश्रुधारा चाललेल्या आहेत. तितक्यामध्ये आरतीची वेळ झाली, घंटा वाजली. त्यानं आपला ग्रंथ वस्त्रामध्ये बांधून ठेवला आणि आरतीसाठी जाण्यासाठी उठून उभा राहिला. आणि मग चैतन्य महाप्रभूंनी त्यांना विचारलं की तुम्ही गीता ग्रंथ वाचत होते, पण असा कोणता सिद्धांत तुमच्या मनाला भावलेला आहे की त्याचंच तुम्ही चिंतन करत होता? त्यावेळेला त्याने सांगितलं, मला गीता काही कळत नाही, त्याच्यामध्ये काय सांगितलं हे पण मला माहीत नाही. पण मी ज्या वेळेला गीतेचा ग्रंथ हातामध्ये घेतो, त्याचं पान उचकतो, त्यावेळेला मला माझ्या डोळ्यासमोर असं दृश्य दिसतं की अर्जुनाचा रथ आहे, त्याला घोडे जुंपलेले आहेत, अर्जुन रथामध्ये पाठीमागे बसलेला आहे, भगवान श्रीकृष्णाने त्या घोड्यांचा लगाम पकडलेला आहे आणि अर्जुनाला अभय देतो की हे अर्जुना, तू भिवू नकोस. त्या गीतेचं तत्त्वज्ञान अर्जुनाला सांगत आहे. माझ्या डोळ्यासमोर भगवंताची सगुण साकार व्यक्त रूपाने तो उभा राहतो. आणि मग त्याचा दयाळूपणा पाहिल्याच्या नंतर एवढा मोठा संपूर्ण विश्वाचा चालक असणारा परमात्मा अर्जुनाच्या रथाचे काय करतोय? घोडे रथ चालवतोय, घोड्यांना हाकतोय. आणि हे पाहिल्याच्या नंतर त्याच्या दयाळूपणामुळे माझ्या डोळ्यातून सतत अश्रुधारा येत असतात. मला गीता काही कळत नाही. त्यावेळेला चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, गीतेचं खरं तत्त्व तुम्हीच जाणलेलं आहे. आम्ही निवळ गीता म्हणतो, लोकांना सांगतो, वाचतो, पण त्याचं जे रहस्य आहे हे रहस्य मात्र कोणाला समजलेलं आहे? तुम्हालाच समजलेलं आहे. मग अशा प्रकारची इथे सहज गीता याचा काही संबंध नाही इथे. पण ज्यानं गीता सांगितली, ज्याने अर्जुनाला उपदेश केला, तोच परमात्मा कुठे उभा आहे? विटेवर उभा आहे. त्याचंच तुम्ही काय करा? नामस्मरण करा. तुका म्हणे सार धरी वाचे हरिनाम उच्चारी. आणि तुकोबाराय सांगतात की सार धरावं बरं का. कारण
एका सुभाषितामध्ये असं सांगितलं की शास्त्र अनेक आहेत, परंतु आपल्याला आयुष्य मात्र फार थोडं आहे. म्हणून जे जे काही सारभूत असेल ते काय करावं, ग्रहण करावं. यत् सारभूतम तद उपासितव्यम. अनेक शास्त्रम बहुलाश्य विद्या. अनेक विद्या आहेत, अनेक शास्त्र आहेत, पण इथे सार काय आहे, परमात्म्याचं जे नाम आहे, नाम. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि मग तेच नाम हरिनाम वाचे उच्चारी. वाणीनं ते हरिनामाचा तू काय कर बाबा, उच्चार कर, उच्चार. पाहता ठाया ठाव जातो अंतरोणी देव. नय वाटो गुणदोषी मना जतन येवेशी. त्रिविध देह परिचारा जने जनार्दन खरा. तुका मने धीरे विन कैसे होते बरे. हा जो उपदेश प्रकरणाचा अभंग आहे, अर्थ लावायला जरा अवघड अभंग आहे, काही नेमकं काही कळत नाही त्याचं, पण तरीसुद्धा आपण बघू प्रयत्न करून. पाहता ठाया ठाव. आता ठाया ठाव म्हणजे काय, तर त्याचा असा अर्थ केला आहे की कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे. प्रत्येकाकडे बघायला लागला, वाईट कोण. जसा दुर्योधन त्या सभेमध्ये चांगला मनुष्य शोधायला गेला, पण त्याला वाईटच दिसू लागले. धर्मराजा शोधायला गेला, त्याला चांगलेच दिसू लागले, आहे की नाही. मग चांगला कोण आहे प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी, वाईट कोण आहे, असं जर पाहत राहिलं, असं जर विचार करीत राहिलं, तर काय होतं म्हणतात, अंतरोनी देव जातो. देवाचा काय होतो, अंतर पडतो. देव अंतरतो. देव आपल्यापासून काय होतो, दूर निघून जातो. म्हणून काय करावं, नये वाटो गुणदोषी मना जतन येविशी. तर गुणदोषी वाटू नये. म्हणजे लोकांच्या ठिकाणी असणारे जे गुणदोष आहेत, त्या गुणदोषाचा आपण विचार करत बसावं. आणि विचार करून आपल्या मनाला वाटू नये, त्याचा विभाग करू नये. आणि मना जतन येविषयी मना जतन कर. म्हणजे मनाचा विभाग होऊ नये, मनाला वाटू नये. गुणदोषाच्या योगाने याच्याविषयी सावध राहिलं पाहिजे. आणि मनाला काय केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्याचे गुणही नाही पाहिले पाहिजे. आणि दुसऱ्याचे भागवतामध्ये एक श्लोक आहे, आठवलं सांगा. गुणदोष दृशीर दोष, गुणदोष दृशीर दोष गुणस्तु उभयवर्जितम. गुणाचाही विचार करू नये कोणाच्या, आणि दोषाचाही विचार करू नये. आणि दुसरं सांगतो मी तुम्हाला, करायचं असेल तर दोषाच्या ठिकाणी सुद्धा गुणाचा विचार करावा. दुसऱ्याचे दोष पाहू नये. दोष असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा काय करावं, गुणच पाहावं. सुकरात नावाचे एक विद्वान होऊन गेले पाश्चात्य देशामध्ये. असं म्हणतात की ते सतत भगवंताच्या नामाचा उच्चार करायचे. अनेक शिष्य होते त्यांचे. आणि एक दिवस बऱ्याच शिष्यांसहित ते घरी गेले. घरी गेल्याच्यानंतर बायकोने पाहिले आणि बरीचशी माणसं जमा करून आले, लागली शिव्या द्यायला त्यांना. असंच असतं हे. आणि मग हे मात्र शांत चित्ताने सर्वच्या सर्व ऐकून घेत होते, काहीच बोलत नाही. हे पाहिल्याच्यानंतर तिला आणखीन राग आला. आणि घरामध्ये मातीचं मडकं भरून ठेवलेलं होतं, उचललं आणि त्यांच्या डोक्यामध्ये नेऊन टाकलं. तुकडे तुकडे झाले त्याचे, जुनं झालेलं होतं. आणि मग ती हे काहीच बोलत नाही. पाहिल्याच्यानंतर ती घरामध्ये आतमध्ये निघून गेली. हे बाहेर बसून राहिले. शिष्यांना वाईट वाटलं. अरे रे, म्हटलं हे काय आपल्या गुरूंची दशा. आणि मग त्याने सांगितलं, आम्हाला काही हे बरं वाटलं नाही, तुमची पत्नी काही एवढी बरोबर वाटत नाही आम्हाला. ते म्हणले माझी पत्नी फार चांगली. म्हटले कसे काय. अरे हिचं लग्न जर दुसऱ्याशी कोणाशी झालं असतं तर त्याला जिवंतच ठेवलं नसतं तिनं. माझ्याबरोबर झालं म्हणून बरे, मी सर्व सहन करतो. आणि यदा कदाचित माझं लग्न जर दुसऱ्याशी झालं असतं आणि ती जर चांगली मिळाली असती तर मी संसारामध्येच अडकून पडलो असतो. म्हणून ती आहे ती कशी आहे पार. म्हणजे दोषाच्या ठिकाणी सुद्धा काय पाहणं, गुण पाहणं ही गोष्ट आहे. तुम्हाला नाथ महाराजांचं उदाहरण माहिती आहे. तो यवन त्यांच्या अंगावर 108 वेळा थुंकला, पण त्यांनी सांगितलं बाबा तुझ्यामुळे मला काय झालेलं आहे, 108 वेळा काय झालेलं आहे, आज गंगेचं काय झालेलं आहे, स्नान झालेलं आहे. म्हणून मनाला वाटू देऊ नये. मनाचं काय केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे. त्रिविध देह परिचारा जने जनार्दन खरा. हा जो देह आहे हा 3 गुणांनी युक्त आहे. रजोगुण, तमोगुण, सात्विक गुण. अशा प्रकारच्या भोगाचं स्थान म्हणजे कोण आहे, तर हा देह आहे. परंतु सर्व जनामध्ये कोण आहे, त्या देहाकडे पाहू नये, देहाचं तादात्म्य घेऊ नये. तर काय करावं, संपूर्ण जगामध्ये जनामध्ये कोण आहे, परमात्माच आहे. आणि तोच कसा आहे, खरा आहे खरा. तुका म्हणे धीरे विन कैसे होते बरे. तुकोबाराय सांगतात की बाबा रे,
गुण दोषाचा विचार करण्याविषयी मनाला विभागून न देता त्याला आवरून धरलं पाहिजे आणि त्याचं काय असलं पाहिजे, धैर्य असलं पाहिजे. आणि धैर्य असल्याशिवाय माणसाचं कल्याण होणार नाही, बरं होणार नाही, हित होणार नाही. पुढच्या अभंगामध्ये नामपर प्रकरणातील अभंगे सर्वांना तो अभंग पण पाठ आहे आणि त्याचा अर्थ पण माहीत आहे, म्हणून आपण पटकन काय करूया, तो अभंग घेऊया. नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विना अनेक असता साधन वाहत शान विठोबाचे तुका म्हणे सोपे आहे सर्व उनी शहाणा तो धनी घेतो येथे. नामसंकीर्तन, नामाचं संकीर्तन करणं हे जे साधन आहे ते साधन कसं आहे म्हणतात. अनेक साधनं असली तरी सुद्धा सर्व साधनांमध्ये ते कसं साधन आहे तर सोपं साधन आहे, सोपं साधन. आणि त्या साधनाचा जर अंगीकार केला तर त्या साधनाच्या योगाने जन्मांतरे पापे जळतील. अनेक जन्मजन्मांतरामध्ये केलेली सर्वच्या सर्व पाप काय होतील, जळून जातात. नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. मग परमात्म्याची भेट घेण्यासाठी, देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी वनात जाण्याचं सायास करण्याची काहीही आवश्यकता नाही. वनात जायचं, एकांतामध्ये बसायचं, ध्यान करायची, धारणा करायची, समाधी लावून बसायची, याचं कष्ट कशाला करायचं. म्हणून सांगतात की नलगती सायास जावे वनांतरा. तर तुम्ही जर घरी बसून शांत चित्ताने नामस्मरण केलं तरी सुद्धा सुखे येतो घरा नारायण. नारायण सुखाने काय होतो, कारण ज्या ठिकाणी परमात्म्याचं नाम असतं त्या ठिकाणी परमात्मा येत असतो. नाम नामी यांच्यामध्ये काय आहे, अभेद आहे. आणि परमात्म्याला आपलं नाम फार आवडतं आणि म्हणून जो परमात्म्याचं नामस्मरण करतो परमात्मा त्या ठिकाणी काय करत असतो, धावत जात असतो. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. ठाईच एका ठिकाणी आपल्या घरी काय करावं, बसावं आणि एकचित्त करावं. एकचित्त करावं म्हणजे चित्त एकाग्र करावं, शांत करावं आणि एकाग्र करून काय करावं, अतिशय आवडीने तो अनंत परमात्मा. अनंत म्हणजे ज्याला मर्यादा नाही, ज्याला सीमा नाही, देश परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही आणि काल परिच्छेद नाही, 3 परिच्छेदाने रहित असणारा जो परमात्मा त्याला म्हणतात अनंत. आणि मग त्या परमात्म्याला काय करावं, आळवावं. आळवावं, आळवावं म्हणजे काय करावं, त्याची विनवणी करावी, त्याचं काय करावं, करुणा भाकावी. हेच आपलं काम आहे. आणि कोणत्या मंत्राचा जप करावा तर तुकोबाराय सांगतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. राम, राम म्हणजे जो सर्वांना रमवतो, योग्यांना सुद्धा रमवतो तो राम. कृष्ण म्हणजे ज्यात आपलं चित्त आकर्षण करून घेतो तो कोण, कृष्ण. हरी म्हणजे जो पापाचं हरण करतो, चित्ताचं हरण करतो तो हरी. विठ्ठल म्हणजे जो ज्ञानस्वरूप आहे तो विठ्ठल. आणि केशव, केशी दैत्याचा नाश करणारा जो केशव आहे, हा जो मंत्र आहे त्या मंत्राचा सर्व काळ काय करावा तर जप करावा. याविना अनेक असता साधन, याच्यापेक्षा अनेक दुसरं कोणतंही साधन नाही. जर असेल तर तुकोबाराय सांगतात मी तुम्हाला विठोबाची अन वाहत असे. परमात्म्याची, भगवंताची, पांडुरंगाची, विठोबाची शपथ घेऊन सांगतो की नामासारखं दुसरं कोणतंही सोपं साधन नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्व उनी शहाणा तो धनी घेतो येथे. तुकोबाराय सांगतात की हे जे नामस्मरणाचं साधन आहे ते सर्वाहून कसं आहे, सोपं आहे. सोपं, पण जरी सोपं असलं तरीसुद्धा जो शहाणा मनुष्य आहे, शहाणा मनुष्य म्हणजे जो विचारी मनुष्य आहे तो मनुष्य मात्र काय करतो, धनी घेतो. तृप्ती होईपर्यंत त्या नामस्मरणाचा काय करत असतो, या ठिकाणी जप करत असतो. पुढच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात भाविकाचे काज अंगे देव करी काठी धर्मा घरी उचिष्ट ते उचिष्ट ती फळे खाये भिल्लिनीची आवडी तयाची मोठे देवा काय देवा घरी न मिळेचे अन्न मागे भाजीपान द्रौपदीशी अर्जुनाची गोडी जुतली अनंते संकटे बहुते निवारिली तुका म्हणे ऐसे आवडतील दिवाळे जाणीवेचे काळे तोंड देवा. भाविक, भाविक कोणाला म्हणतात, आपण कोणालाही भाविक म्हणतो. ज्याची जो श्रद्धाळू आहे, ज्याची निष्ठा आहे, ज्याचा विश्वास आहे. कोणाच्या ठिकाणी विश्वास असला पाहिजे, शास्त्राच्या ठिकाणी श्रद्धा असली पाहिजे, देवाच्या ठिकाणी श्रद्धा असली पाहिजे, कोणाच्या ठिकाणी गुरुच्या ठिकाणी श्रद्धा असली पाहिजे, संतांच्या ठिकाणी. मग अशा प्रकारचे जे भाविक आहेत, भाविक, त्या भाविकांचं काज, काज म्हणजे त्यांची सर्वच्या सर्व कामं
भगवान काय करतो? अंगे करी, देव अंगे करी, स्वतः करतो. अंगे करी म्हणजे स्वतः करतो. आता देव स्वतः, काही लोक अशी शंका उपस्थित करतात, देव स्वतः कसे काय करेल? तो दुसऱ्याकडून करून घेईल. त्या महाभारतावर एक टीका आहे, त्याच्यामध्ये अनन्याश्चिंतयंत माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. आणि योगक्षेमं वहाम्यहम, वहामी अहम योगक्षेमं वहामी. मग त्या टीकाकाराला असा, काय त्यांचं नाव मला आठवत नाही आता, मिश्र. आणि मग त्यांना असा प्रश्न निर्माण झाला की स्वतः देव कशाला वाईल? त्याचा योगक्षम स्वतः कशाला वाईल? दुसऱ्याकडून करून घेईल. मग त्यानं वहामी खोडून टाकलं आणि तिथं करो मी लिहिलं, योगक्षेमम करो मी, आणि गेले स्नान करण्यासाठी. घरामध्ये काहीच नव्हतं पूर्वीच्या काळात. विद्वान लोक, ज्ञानी लोक, संत लोक, महात्मे लोक, घरचं दारिद्र्य, पण मात्र परमार्थिक मात्र वैभव त्यांच्या ठिकाणी. आणि मग परमात्मा घरी काहीच नसल्यामुळे पत्नीला काळजी, आता काय करायचं? 18 विश्व दारिद्र्य, खायला काही नाही. आता हे स्नान करून आल्याच्यानंतर, स्नान संध्या झाल्याच्यानंतर, पूजा झाल्याच्यानंतर यांना जेवायला काय द्यायचं? तितक्यामध्ये एक लहानसं छोटंसं बालक आपल्या डोक्यावर काहीतरी ओझं घेऊन आलं. त्याच्या चेहऱ्यावरती काहीतरी जखम झालेले होते अनेक प्रकारच्या, त्याला मलम पण लावलेला होता वरून. आणि मग त्यानं ते सर्वच्या सर्व साहित्य त्यांच्या पत्नीजवळ दिलं. तिने विचारलं, कोणी पाठवलं? म्हटले आपल्याच पतिदेवाने पाठवलं. म्हटले हे तोंडाला काय लागलं? म्हटले त्यानेच मारलं मला. आणि त्याला मलम कोणी लावलं? म्हटले त्यानेच मारला, त्यानेच मलम काय केला, लावला. असं कसं काय? राग आला तिला. पण ते बालक पटकन काय झालं, निघून गेलं, थांबलंच नाही तिथं. हे स्नान करून आले आणि मग एकदम ती आपल्या पतीवर रागावली. अहो काय कळतं का नाही? बायकोचा हा जन्मसिद्ध हक्क आहे आपल्या पतीला, काय तुम्हाला काही कळतं की नाही हे म्हणण्याचा. मग तिनं पण असंच म्हटलं आपल्या पतीला. अहो किती छोटंसं गोजीरवानं सुंदर अशा प्रकारचं साजरं रूप, बर्बर रूप, सुंदर रूप, चांगलं रूप धारण केलेलं ते बालक, आणि खुशाल तुम्ही त्याला मारलं. आणि मारलं तर मारलं, पुन्हा त्या जखमेवर काय केलं? पुन्हा मलम पण लावला. तो म्हटलं मी कोणाला मारले आणि मी कोणाला काय केलं? मलम पण लावली नाही. आणि मग त्याच्या लक्षामध्ये आलं, त्या परमात्म्याला मारणं म्हणजे काय? त्याच्या शब्दामध्ये खाडाखोड करणं हेच मारणं आहे. आणि दुसरा शब्द लिहिणं, त्याच्याऐवजी वहामीऐवजी करोमी, हे त्याच्यावर मलमपट्टी करणं आहे. त्याने पुन्हा करोमी शब्द खोडून टाकला आणि वहामी. परमात्मा स्वतः अनेक जणांची कामं केली. तुम्हाला अनेकांची उदाहरणं माहिती आहेत. प्रसिद्ध उदाहरण नरसिंह मेहत्याचं. नरसिंह मेहत्याला लोकांनी बहिष्कृत केलं जातीमधून आणि सांगितलं, जर तू वडिलांच्या श्राद्धाच्या वेळेला सगळ्या ब्राह्मणाला भोजन दिलं तरच तुला पुन्हा आम्ही जातीमध्ये घेऊ, नाही तर घेणार नाही. ठीक आहे म्हटले, चांगली गोष्ट आहे, मला अन्नदान करण्याचं पुण्य प्राप्त होते. पण आता जवळ काहीच नाही, पण तरीसुद्धा सर्व साहित्याची जमवाजमव केली. दुसऱ्या दिवशी श्राद्ध होतं. पत्नीने सुंदरपैकी स्वयंपाक तयार केला आणि त्यांना सांगितलं, आता जाऊन फक्त तूपच नाही, बाकी सर्व आहे, तुम्ही जाऊन काय करा, तूप आणून घेऊन या. गेले दुकानात तूप आणण्यासाठी. आणि रस्त्याने जाताना एक मंदिर लागलं. मंदिरामध्ये भजन चालू होतं, कीर्तन चालू होतं, नामसंकीर्तन चालू होतं. आणि गेले, बसले जाऊन तिथं. आणि इतके तल्लीन झाले त्या भजनामध्ये की आपण कशाला आलो, तूप आणायला सांगितलं हेही त्यांना माहीत नाही. इकडे घरी सगळेच्या सगळे ब्राह्मण आले, जेवून गेले. आणि मग नंतर यांच्या लक्षामध्ये आलं की अरे आपल्याला पत्नीने तूप आणायला, भजन संपल्याच्या नंतर तूप आणायला सांगितलं. पटकन दुकानामध्ये गेले, तूप घेतलं आणि गेले. घरी पाहतात तर सर्वच्या सर्व जेवण करून सगळे निघून गेलेले होते. पत्नीनं सांगितलं, अरे तू मला तूप आणायला सांगितलं, मी विसरून गेलो. म्हटलं तुम्हीच तर आणून दिलं ना. म्हटलं मी कुठं, मी तर आलोच नाही म्हटलं. आणि मग देवाने स्वतः काय केलं, दुकानात जाऊन तूप आणून दिलं, सगळेच्या सगळे जेवले. आता काही लोक इथं शंका करतात, लोक शंकाच घेतात. पुढे येणार आहे आपल्याला तार्किकाचा टाका संघ. ते म्हटले तुकोबाराय भजनामध्ये गेले मंदिरात, तर तिथं झोपले नाही. ते कोण? नरसिंह मेहता. झोपतात की नाही भजनामध्ये? लोक झोपतात नाही, इथे झोपतात कथेमध्ये, तर भजनामध्ये झोपायला. झोपले. आणि काही लोकांना झोपेमध्येच उठायची सवय असते, उठून चालायची पण सवय असते. काही लोक दरवाजाची कडी काढतात, झोपेतच उठतात, बाहेर फिरून पुन्हा येऊन झोपतात. म्हटलं हे झोपेमध्ये उठले, झोपेमध्ये उठले, तूप घेतलं, घरी नेऊन दिलं आणि पुन्हा येऊन झोपले, असं काही लोक म्हणतात. पण तसं नाही. परमात्मा स्वतः कामं, अनेक लोकांची कामं केली. तुम्हाला माहिती आहे, नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष परमात्म्याने काम केलं. सकाळीच सांगितलं, चोखोबारायांच्या पत्नीचं काय केलं? बाळांतपण केलं. म्हणून भाविकाचे काज अंगे देव करी. कोणाच्या ठिकाणी काम केलं? धर्माघरी उच्चिष्ट ते काढी. धर्माच्या घरी राजसूय यज्ञाच्या वेळेला काय केलेले? उच्चिष्ट काढलेले. उच्चिष्ट ती फळे खाये भिल्लिनीची आवडी तयाची मोठी देवा. भिल्लिनीची म्हणजे ती शबरी भिल्लीन, तिची उष्टी फळं काय केलेले? देवाने खाल्लेली. कारण ती कोण होती? भाविक होती. भाविक म्हणून
आणि अशा भाविक भक्तांची देवाला काय खूप मोठी आवड आहे. काय देवा घरी न मिळेचे अन्न मागे भाजी पान द्रौपदीशी. हा देव काय उपाशी आहे का? घरी काय त्याला अन्न मिळत नाही? अरे ज्याच्या घरी प्रत्यक्ष लक्ष्मी त्याची सेवा करते मग तिथे काही कमी आहे का? मग त्याला काही खायला मिळत नाही का? आणि मग द्रौपदीकडे गेला आणि काय मागतो? भाजीचं पान मागतो, भाजीचं पान. अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुते निवारील. हे सर्व कशामुळे होतं? तर भाविकाचे काज अंगे देव करी. अर्जुनाची घोडी धुतली त्या परमात्म्याने आणि पांडवांवर आलेली सर्वच्या सर्व अनंत संकट आहे, त्या संकटांचं त्याने काय केलं? निवारण केलं. तुम्हाला माहिती आहे कोणती कोणती संकट आली आणि त्याचं कसं कसं निवारण केलं. तुका म्हणे आयशी आवडते लढिवाळे जाणीवेचे काळे तोंड देवा. तुकोबाराय सांगतात असे जे लढिवाळ भक्त आहे ते देवाला फार आवडतात. पण जाणीवेचे देवा जाणीवेचे तोंड काळे. जे स्वतःला फार शहाणे समजतात, ज्ञानी समजतात, त्यांना ज्ञानाचा अभिमान आहे, त्यांचे तोंड काळे. वाक्प्रचार हा तोंड काळे आपण म्हणतो ना, जा तिकडं तुझं तोंड काळं कर. तोंड काळं कर म्हणजे मला तोंड दाखवू नको. तसं देव म्हणतात तसं तुकोबाराय म्हणतात की देव त्यांचं तोंडसुद्धा पाहत नाही. सावळे रुपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी डोळ्याची धनी पाहता न पुरे तया लागी झुरे मन माझे. प्राण रिगोपाये कुडे सांडोनी श्रीमुख नयनी न देखता चित्त मोहिले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. पंढरी महात्म्यपर प्रकरणातला अभंग हा तुकोबाराय सांगतात की तो परमात्मा कसा आहे म्हणतात? सावळे. सावळा आहे. सावळा सावळा म्हणजे काळा नाही बरं का. सावळा म्हणजे अतिशय सुंदर अशा प्रकारचं आहे. सावळे रूपडे. त्याचं जे रूप आहे ते रूप कसं आहे? सावळे आहे, सुंदर आहे, चांगलं आहे, सर्वांचं मन वेधून घेणारं आहे. पुन्हा कसं आहे म्हणतात? चित्ताचे चोरटे. आपले जे भक्त आहेत त्या भक्ताचं चित्त काय करतात? चोरून घेतात. चोरून. हो, अनेक भक्तांची चित्त चोरून घेतली नाही सांगत मी तुम्हाला. आणि ते कुठे म्हणतात? पंढरी उभे विटेवरी उभे असे. पंढरीला पंढरपूरला विटेवर ते काय आहे? उभे आहे. डोळ्याचे धनी पाहता न पुरे तया लागी झुरे मन माझे. आणि मग ते रूप पाहत असताना किती जरी पाहिलं तरीसुद्धा माझ्या डोळ्यांची धनी पुरे होत नाही, माझ्या डोळ्यांची तृप्ती होत नाही, माझ्या डोळ्यांचं समाधान होत नाही, ते पुरे म्हणत नाही. सतत त्यांना तेच पाहावं असं वाटत असतं. आणि जर ते पाहायला मिळालं नाही तया लागी झुरे मन, म्हणजे त्याच्या भेटीसाठी माझं मन काय होत असतं? झुरत असतं. झुरणे माहिती आहे ना, हा मराठी शब्द आहे. त्याचं मन बघा. काही माणसं उगीच्या उगीच झुरतात. आमची एक आजी होती, आईची आई. तिचा एक मुलगा तारुण्यामध्ये असताना मरण पावला. भर तारुण्यामध्ये नुकतंच लग्न झालं आणि मेला, धनुर्वाद झाला. आणि मग ती सारखी त्याच्यासाठी झुरत राहायची. दीपवाळीचा सण आला की लागली रडायला. काही खायची नाही, काही नाही. झुरताच मरून गेले. म्हणजे संसारामध्ये झुरणारे पुष्कळ लोक आहेत, पण परमात्म्यासाठी झुरणारे जे लोक आहेत ते कोण आहेत? भक्त आहेत. भक्त. त्यांच्या डोळ्याची कधीही तृप्ती होत नाही. परमात्म्याच्या भेटीसाठी त्यांचं मन काय असतं? तुकोबाराय सांगतात माझं मन काय होत असतं? झुरत आहे. प्राण रिगोप आहे कुडिये सांडोनी श्रीमुख नयनी देखता. श्रीमुख नयनी न देखता प्राण कुडिये सांडोनी रिगोप आहे. परमात्म्याचं जे श्रीमुख आहे, सुंदर अशा प्रकारचं जे मुख आहे ते माझ्या डोळ्यांना जर पाहायला मिळालं नाही तर माझा प्राणकुडी म्हणजे हे शरीर सोडून बाहेर काय करतोय? निघू पाहतोय. निघू म्हणजे माझा प्राण राहील की नाही ही सांगता येत नाही जर मला ते पाहायला मिळालं नाही तर. जसं त्या माशाला पाण्याच्या बाहेर काढल्याच्या नंतर जसं तो तळमळतो आणि पाण्यात जाण्याचा प्रयत्न करतो, नाही आपल्या प्राणाचा सुद्धा त्याग करतो, त्याप्रमाणे तुकोबाराय सांगतात की तुझ्या भेटीशिवाय, तुझ्या दर्शनाशिवाय, तुझ्या श्रीमुख पाहिल्याशिवाय आमचा प्राण मात्र राहील असं काही सांगता येत नाही. चित्त मोही येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे, नंदाच्या नंदने माझे चित्त मोहिले. हा जो गरुड ध्वज आहे, गरुड ध्वज हे परमात्म्याचं नाम आहे. विष्णू सहस्रनामामध्ये आले ना गरुड ध्वज. मग त्या गरुड ध्वजाने म्हणजे नंदाच्या नंदनाने म्हणजे नंदाचा मुलगा असणारा भगवान श्रीकृष्ण त्यानं माझं चित्त काय केलेलं आहे? मोहून टाकलेला आहे. मोहून. ऐका भाविक जन कोण कोण व्हालते तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराभू नका शोधो मतांतरे नुमगे खरे बुडाल कलीमध्ये दास तुका जातो लोका सांगत. फार सुंदर अभंग आहे. आता याचं विवेचन करायचं म्हणजे आपल्याला संपूर्ण 1.5 तास पाहिजे, पण मी 1.5 मिनिटात सांगतो तुम्हाला. ऐका भाविक जन
कोण कोण फालते. हे भाविक, आत्ताच तुम्हाला सांगितलं भाविक कोण, ज्याची वेदावर श्रद्धा आहे, पुराणांवर श्रद्धा आहे, शास्त्रावर श्रद्धा आहे, गुरुवर श्रद्धा आहे, संतांवर श्रद्धा आहे, देवावर श्रद्धा आहे, ते कोण आहेत? भाविक. मग त्या भाविक लोकांना मी सांगतोय, बाकीच्यांना सांगत नाही. तुम्ही काय करा, ऐका. कोण कोण फालते, कोण कोण फालते म्हणजे या जगामध्ये कोण कोण भाविक लोक व्हाल म्हणजे आहेत, त्या सर्वांना मी काय करतो, सांगतो. आणि ते तुम्ही काय करा, ऐका. बाकीच्यांना नाही सांग, बाकीच्या सांगून काय उपयोग पण नाही. बघा तुकोबार आहे, प्रसंग पडला तर त्यांना पण सांगतात, नाही ऐकलं तर हात जोडून सांगतात, नाही ऐकलं तर शिव्या देऊन सुद्धा सांगतात. कारण सर्वांचा उद्धार व्हावा ही त्यांच्या ठिकाणी तळमळ आहे. पण इथे जे सांगतात ते फक्त भाविक लोकांना सांगतात. आणि काय करा तुम्ही, तार्किकाचा टाका संघ, पांडुरंग स्मरावं. जे तार्किक लोक आहेत त्यांचा काय करा तुम्ही, संघ सोडून द्या. कारण हे तार्किक लोक तुमच्या ठिकाणी असणारी जी भावना आहे, जी श्रद्धा आहे, जी निष्ठा आहे, त्या निष्ठेचा काय करतील, भंग करतील. म्हणून त्यांचा संघ काय करा तुम्ही, सोडून द्या. कारण हा जो तर्क आहे ना, तर्क करावा शास्त्रामध्ये सांगितले. म्हणजे काय तरुक्त श्रुती मतच तर्कोनु संधीयताम किंवा तर्क्यताम मा कुतर्क्यताम. तर्क करा पण कुतर्क करू नका. कारण तर्काला प्रतिष्ठा नाही आहे. एकाने एक तर्क केला तर दुसरा तर्क करून त्याचा तर्क काय करतो, फोडून टाकतो. तिसऱ्याने तिसरा तर्क केला की त्याचा तर्क काय करतो, फोडून टाकतो. म्हणून बाबा तुम्ही या तार्किकाच्या संघामध्ये पडू नका. मग काय करा, पांडुरंग स्मरा. पांडुरंगाचं काय करा तुम्ही, स्मरण करा. आणि काय करा, नका शोधू मतांतरे नुमगे खरे बुडालं. मतांतरे अनेक मते आहेत, कशी मते आहेत, कोणती मतं आहेत. सगळे जर मतं सांगायला गेले तर आपल्याकडे वेळ नाही. तर देवासंबंधानी मतं, जगतासंबंधानी मतं, ब्रह्मासंबंधानी मतं, जगताचं कारण असणारी जी माया, त्या मायेच्या संबंधाने मतं, जीवाच्या संबंधाने मतं, वेगवेगळ्या प्रकारची मतं आहेत. ब्रह्माच्या संबंधाने मतं, ही सर्वच्या सर्व मतं तुम्ही काय करू नका, शोधू नका बाबा. आणि त्याच्यातही विशेष करून तार्किकांची मतं तर अजिबात शोधू नका. मग शोधू नका म्हणजे त्याचा काय करू नका, विचार करू नका. विचार का बरं, बुडालं. तुम्ही काय होऊन जासाल, बुडून जासाल. कशामध्ये बुडून जासाल, या भवसागरामध्ये काय व्हाल, तुम्ही बुडून जाल. बुडून नुमगे खरे. नुमगे म्हणजे मी तुम्हाला निश्चितपणे तुम्हाला सांगतो म्हणजे हे सांगता येत नाही. हे किती बुडाल, त्या भवसागरामध्ये किती दिवस बुडाल, कसे बुडाल, किती जन्मच्या जन्म तुमचे निघून जातील, कल्पच्या कल्प निघून जातील, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यातून बाहेर पडणार नाहीत. म्हणून सांगतात की कलीमध्ये दास तुका जातो लोका सांगत. या कलियुगामध्ये तुकोबाराय सांगतात की मी सर्वांचा दास आहे बाबा, आणि विशेष करून देवांचा दास आहे. आणि दास असलेला तुकाराम महाराज सांगतात की मी तुम्हाला कोणाला लोका सांगत. कोणत्या लोकांना, आता सांगितलं भाविक लोकांना काय करतोय, सांगतोय, मुद्दामून सांगतोय तुम्हाला मी की तुम्ही काय करा, मी सांगितलं त्याप्रमाणे वागा. आपुलिया अंगे तोडी माया जाळ, नाही ऐसे बळ कोणापाशी, रांडा पोरे त्याग खरी कुटुंबाचा, नावर हे वाचा आणि मन, मुक्त झालो ऐसे बोल जाय मुखे, तुका म्हणे दुःखे बांधला तो. आपुलिया अंगी तोडी माया जाळ. आपल्या अंगाने म्हणजे आपल्या शक्तीने, आपल्या बळाने, म्हणजे इतरांचं साह्य न घेताना, शास्त्राचं साह्य न घेताना, गुरुचं साह्य न घेताना, देवाचं साह्य न घेताना, आपल्याच बळाने मायाजाळ काय करील, तोडून टाकील. ऐसे बळ कोणापाशी नाही. अशा प्रकारचं बळ कोणाजो, कारण ही माया नदी म्हटलेलं आहे ना भगवंतानी. काय दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या मामे वय प्रपद्यंते माया मेतान तरंती. ते ही जी माया नदी आहे ना, ही माया नदी ब्रह्मरूपी पर्वतापासून निघाली म्हणतात. तिला संकल्पाचा काय एकोहम बहुश्याम अशा प्रकारच्या संकल्पाचा छोटासा संकल्प स्फुरला. आणि मग काय झालं, महाभूताचे छोटे छोटे बुडबुडे निर्माण झाले. सृष्टीच्या विस्ताराच्या योगाने ती काय झाली, वाढली आणि कालगतीच्या वेगाने वाहू लागली. एका बाजूला प्रवृत्तीचा तट, दुसऱ्या बाजूला निवृत्तीचा तट, दोन्ही तट भरून ती वाहू लागली. आणि मग 3 प्रकारचे गुण असणारे हे त्रिगुणरूपी मेघापासून आणखीन वृष्टी व्हायला लागली. आणि मग त्या मायेला मोहाचा पूर आला. मोहाचा
त्यामध्ये त्या पुरामध्ये यमनियमाची नगरं काय झाली, वाहून गेली आणि तिच्यामध्ये भोवरे निर्माण झाले. कशाचे भोवरे निर्माण झाले? द्वेषाचे भोवरे निर्माण झाले. मत्सराची वळसं पडू लागली आणि मोठमोठाले प्रमदादी मासे त्या ठिकाणी तळपू लागले. प्रपंचाचे वळसे पडू लागले आणि त्याच्यावर पुराड तरंगलं म्हणतात. कशाचं पुराड तरंगलं? सुखदुःखाचं पुराड त्याच्यावरती काय झालेलं आहे, तरंगलेलं आहे. कामवासनेच्या मोठमोठ्या लाटा निर्माण झालेल्या आहेत आणि मग त्याच्याप्रमाणे हे जीव, त्याच्यावर हे जीव तरंगतात. कशाप्रमाणे? फेसाप्रमाणे त्या नदीच्या पाण्यावर हे सगळेच्या सगळे जीव तरंगू लागले. आणखीन अहंकाराच्या लाटा निर्माण झाल्या आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारचा जो मद आहे त्या मदत्रयाच्या उकळ्या निर्माण झाल्या. विषयाचे तरंग उसळू लागले आणि त्याच्यामध्ये जन्ममृत्यूचे खळगे निर्माण झाले मोठमोठाले आणि त्या नदीमध्ये असणारे मोहरूपी जे मासे आहेत त्या माशाने काय केलं, धैर्याला काय केलं, गिळंकृत करून टाकलं. रजोगुणाचा खळखळाट होऊ लागला. कुठपर्यंत गेला म्हटले? स्वर्गापर्यंत गेला. तमोगुणाचं सत्वगुणाचं वारं वाहू लागलं म्हणतात. आणि मग अशा प्रकारची माया नदी तरुण जाणं फार अवघड आहे. तिच्यातून तरुण जाण्यासाठी अनेक जणांनी प्रयत्न केला म्हणतात. ते तर एक न बोलावो, जो जो की जे तरणो पावो, तो आपायो हो येते. एक स्वयंबुद्धीच्या बाई रिगाले तयाची शुद्धीची नाही. एक जाणीवेच्या डोही गरबीची गिळले. एकी मोक्षी लागावयाच्या आशा, केला कर्मवाह्याचा भरवसा, ते पडले वळसा विधी निषेधाच्या. मग अशा प्रकारे हा जो मायारूपी पूर आहे, या मायारूपी पुरामध्ये म्हटले आम्ही वैराग्याच्या नावेने तरुण जाऊ नाही म्हटले. वैराग्याचे नावसुद्धा या मायारूपी नदीमध्ये चालत नाही. विवेकाचा सुद्धा टिकाव लागत नाही त्या ठिकाणी. योगाचा सुद्धा लागत नाही. तात्पर्य जीवत्व ठेवून, जीवदशा कायम ठेवून या माया नदीतून तरुण जाणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. किती अवघड गोष्ट आहे. अपत्य करणारा एखादा रोगी जर रोगाला जिंकील, किंवा काय झालं पुढे काय, एखादा भोगासक्त पुरुष आहे, तो भोगासक्त पुरुष सिद्धीला प्राप्त करून घेईल. दुर्जनाला साधूची बुद्धी कळेल. मुंगीला मेरू पर्वत जर ओलांडता आला आणि भोगी पुरुषाने आपल्या बायकोला जर जिंकलं तरच ही माया नदी काय करता येईल, तरुण जाता येईल. पण मग तरुणच जाताच येत नाही का? नाही, भगवान सांगतात, त्याला आश्वासन जातात. एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीची थडी सरले, माया जाळं. किंवा आणखीन एक उपाय सांगितला त्या ठिकाणी, जया सद्गुरू तारू पुढे. जे अनुभवाचे कासे गाडे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळिले. ज्यांनी अहंकाराची ओझी टाकून दिलेली आहेत, सर्व संशय सोडून दिलेले आहेत, भक्तिप्रेमाची कास धरलेली आहे, असेच लोक मायाजाळ, ही मायारूपी नदी काय होतात, तरुण जातात. आपल्या बळाने कुणीही माया नदी तरुण जात नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, आपुलिया बळे तोडी मायाजाळ, ऐसे नाही बळ कोणापाशी. रांडा पोरे त्याग करी कुटुंबाचा नावर हे वाचा आणि मन. म्हणलं घरी रांडा म्हणजे बायकोचा त्याग केला, पोराचा त्याग केला, सगळ्या कुटुंबाचा नातेवाईकांचा त्याग केला आणि कुठे आला, आळंदीला आला. तरीसुद्धा काय झालं, हे वाचा आणि मन नावरे. वाणी आवरत नाही, मन आवरत नाही. कुटुंबाचा त्याग केला इथपर्यंत ठीक आहे, पण वाणी, आता वाणी, मला वाटतं वाणी आवरत नाही म्हणजे वाणीच इकडे तिकडे बडबड करीत सुटतो, लोकांना उपदेश करीत, वाचा आवरत नाही. जाऊ द्या, हा विषय नाही. पण वाणी आवरत नाही म्हणजे उपलक्षणाने इथे जिवेंद्रिय घ्यावं, जिव्हा आवरत नाही त्याची, आणि मन आवरत नाही. कारण भागवतामध्ये असं म्हटलंय, ज्यानं जननेंद्रिय आणि रसनेंद्रिय जिंकलं त्यानं सर्वच्या सर्व इंद्रिय जिंकल्यासारखी आहेत. आणि म्हणून ही जरी सर्वाचा त्याग केला तरी वाणी आणि मन काय होत नाही, आवरत नाही. मुक्त झालो ऐसे बोलो जाय मुखे, तुका म्हणे दुःखे बांधला तो. एखादा म्हणेल का बाबा आता मी मुक्त झालो या संसार बंधनापासून, स्वतःच्या तोंडाने जर सांगत असेल तर तुकोबाराय सांगतात को दुःखाने काय झालेलं आहे तर बांधले. काय ज्ञानोबाराय सांगतात ना, मी झालो ऐसा जो म्हणे, येत जाणीव करी त्याची नेने, आथिलेपणे मिरवी त्याची ऊने. मी झालो ऐसा जो म्हणे, किंवा उपनिषदामध्ये कुठंतरी असं म्हटलंय का, यशामतम, जो म्हणतो मी जाणलं, त्याने काहीच जाणलं नाही. ज्याने जाणून म्हणतो मी काहीच जाणलं नाही, त्याने सर्वच्या सर्व जाणलं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून जो तोंडाने सांगतो ना बाबा मी मुक्त झालो,
तो मुक्त झालाच नाही, उलट काय केला, दुःखाने काय झालेलं आहे, बांधलेलं आहे असं समजावं. पुढच्या अभंगात तुकोबाराय संत आली अतिथा म्हणत असे पुढे, आपुले रोकडे सत्व जाये, त्याचा काय भार घेऊन मस्तकी हिन कर्मी लोकी म्हणावया, दारी हाका कैसे करवते भोजन रुची तरी अन्न कैसे देते, तुका म्हणे ध्वज उभारीला करते शक्ती उदार काय झाली. प्रेमाचं भांडण आहे देवाबरोबर तुकोबारायांचं. या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात की आली आतिता म्हणत असे पुढे, किंवा आतिता पण पाठे, आतित किंवा अतिथी म्हणजे न सांगता आलेला. मग अशा प्रकारचा कोणीतरी दारामध्ये याचक आलेला आहे आणि मग हा काय म्हणतो, म्हणत असा पुढे, हे पुढं जा पुढच्या घरामध्ये, इथे नको थांबू आमच्याकडे. मग त्याला पुढे जा असं म्हणतो. तर त्याच्यामुळे काय होतं म्हणतात, आपुले सत्व रोकडे जाय, आपलं जे सत्व आहे ते सत्व काय होतं, निघून जातं. सत्व म्हणजे आपल्या ठिकाणी असणारं जे पुण्य आहे ते पुण्य काय होतं, तात्काळ त्याचा काय होतो, नाश होतं. काय अपमान इले अतिथी, ने सुकृताची संपत्ती, विमुख गेली बरं, विमुख गेली अतिथी ने सुकृताची संपत्ती, त्याची सर्वच्या सर्व संपत्ती म्हणजे त्याचं पुण्य काय करतो, तो घेऊन जात असतो. मग काय त्याचा भार घेऊन मस्तकी हिन कर्मी लोकी म्हणावया. अरे बाबा, त्या याचकाला काहीतरी द्यावं लागेल, अशा प्रकारचं ओझं आपल्या डोक्यावर कशाला उगीच धारण करून घेतो, आणि ते ओझं धारण करून कशाला बघा त्रास करून घेतो. आणि उलट लोकांमध्ये हिनकर्मी लोकी म्हणावया, लोक तुझी निंदाच करतील. हिनकर्म केलं, यानं त्या याचकाला काहीही दिलं नाही, हा क्रिया नष्ट आहे असं म्हणून घेण्यासाठी तू त्याला काय म्हणतो, पुढे जा, पुढे चालता हो, इथे थांबू नको असं तो म्हणत असतो. आणि तो दारातून काय करतोय, हाका देतोय, दारी हाका कैसे करवेते भोजन रुची तरी अन्न कैसे देते. दारामध्ये बसलाय, बाबा मला काहीतरी खायला दे, आणि तू काय करतोय, दरवाजा बंद करून आतमध्ये काय करतोय, भोजन करतोय. कसं काय तुला जेवण जातं, आणि रुची तरी कैसे अन्न देते, त्या अन्न तुला गोड तरी कसं लागतं बरं बाबा. तुका म्हणे ध्वज उभारीला कर ते शक्ती उदार काय झाले. तुकोबाराय सांगतात की आम्ही मोठे उदार आहोत. अशा प्रकारे हात म्हणजे हाताचा ध्वज काय केलेला आहे, उभारलेला आहे, आणि जगामध्ये काय केलेली आहे, प्रसिद्धी केलेली आहे. तुकोबाराय सांगतात की तुमची उदार असणारी शक्ती एका थोड्याशा अन्नासाठी काय झाली. ते शक्ती उदार असणारी, तू उदार म्हणून बघा. हे आता हा झाला एक अर्थ. आता दुसरा अर्थ सांगतो मी तुम्हाला. तुकोबाराय सांगतात की बाबा मी याचक आहे, देवाला बोलतात ना, हे दुसऱ्या याचकाचं सोडून द्या, आणि मी तुझ्या दारामध्ये आलेलो आहे की देवा मला दर्शन दे, मला तुझी भक्ती दे, मला तुझ्या भक्तीच्या प्रेमाचं सुख दे. अगदी छोटंसं मी तुझ्याकडे मागणं मागतोस, आणि तू मात्र माझा काय करतोस, अपमान करतो. ही गोष्ट चांगली आहे का. जर तू मला नाही दिलं तर तुझ्या पुण्याचा काय होऊन जाईल, नाश होऊन जाईल. तुला काय माझा काय भार वाटतो का तुझ्या डोक्यावर, मी काय तुला काय त्रास देतो का. उलट लोक म्हणतील तुझा शरणांगत तुला शरण आला आणि तू त्याचा उद्धार केला नाहीस, मग तुला काय म्हणतील, क्रिया नष्ट. अशा प्रकारे म्हणतील बाबा मी दारामध्ये बसून तुला हाका मारतोय, तू कुशाला आनंदाचा आतमध्ये बसून काय करतोय, एकांतामध्ये भोजन करतोय, आणि ते तुला गोड कसं काय लागतं बाबा भोजन. तुकोबाराय सांगतात की बाबा हात उभारून लोकांमध्ये सांगितलंय की माझ्यासारखा उदार कोणी नाही. भगवंताला उदार म्हटलेले की नाही, उदार म्हटलेले की नाही. उदार तू हरी, तुझे औदार्य जाणं स्वतंत्र, देतान मनशी पात्रापात्र, कैवल्य ऐशे पवित्र वैर्याई दिले. पुढच्या वया बघून घ्या. जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापा नाश, तुझी पाऊले सुकुमार तेथे मन माझे भ्रमर, ठाव धरिला संतजनी सुखे झाले राहिले लपोनी. तुका म्हणे वाकी भाट झाली तिही लोकी. जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापा नाश. ज्या ठिकाणी लक्ष्मीचा वास, कुठं असतो लक्ष्मीचा वास, काय, अरे जिथे परमात्म्याचा वास तिथे लक्ष्मीचा वास. आणि परमात्म्याच्या बी सर्वांगाच्या ठिकाणी त्याचा वास नसतो. कुठे असतो, परमात्म्याच्या चरणाच्या. ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. चरणाजवळ, परमात्म्याच्या चरणाजवळ, हरीच्या चरणाजवळ लक्ष्मीचा वास आहे. आणि मग ज्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो, हरीच्या चरणाजवळ लक्ष्मीचा वास असतो, तिथे कोण आली, गंगा आली. म्हणजे गंगा सुद्धा परमात्म्याच्या चरणकमलापासून निघाली की नाही. तुझे चरणीचे गंगा भीमा आणि
चंद्रभागा त्याच्या चरणापासून निघाली. म्हणजे गंगासुद्धा, लक्ष्मी आली त्याच्या चरणाजवळ की गंगासुद्धा त्या ठिकाणी काय होत असते, आपोआप येते. आणि गंगा आली, आता काय झालं, त्रिवेणी संगम झाला. परमात्म्याचं चरण, लक्ष्मी आणि गंगा, आणि मग पावित्र्य निर्माण झालं. पावित्र्य निर्माण काय झालं, आहेच पावित्र्य सर्वच्या सर्व. आणि मग त्या ठिकाणी पापानाश, आपोआप काय होतं, त्या ठिकाणी पापाचा नाश होऊन जातो. अशा प्रकारे तुझी पाऊले सुकुमार, तुझी पाऊलं कशी आहेत, अतिशय सुकुमार आहे. त्याचं वर्णन झालेलं आहे, किती सुकुमार आहे, सकाळीच गेटे महाराजांनी सांगितलं. आणि मग तेथे मन माझे भ्रमर, भ्रमर भुंगा जसा फुलाच्या ठिकाणी काय करत असतो, तद्रूप होऊन राहतो, त्याच्यापासून वेगळा होत नाही, त्याप्रमाणे माझं मनसुद्धा काय झालेलं आहे, त्या ठिकाणी भ्रमर झालेलं आहे, भ्रमर आसक्त झालेलं आहे भुंग्यासारखं. आणि ठाव धरीला संत जनी सुखे राहिलेलं पोनी. आणि मग देवा संतांनी मात्र काय केलेलं आहे म्हणतात, तुझे जे चरण आहेत त्या चरणाच्या ठिकाणी काय केला, ठाव धरला. ठाव धरला म्हणजे आश्रय केला. कारण तुझी जी चरणं आहेत ती चरणं कशी अतिशय सुखरूप आहेत. आणि सुखरूप असल्यामुळे याचं त्यांना ज्ञान झालं, त्यांना जाणलं, त्यांना अनुभव आला. आणि म्हणून तुझ्या चरणाचा त्यांनी काय केलेलं आहे, आश्रय झाला. आणि शेवटी काय झालं म्हणतात, सुखे लपोनी राहिले, सुखाने. नंतर कधी, देहाच्या अंती सुखाने त्याच्यामध्ये काय झाले, चरणाच्या ठिकाणी, म्हणजे तू चरण शब्दाचा अर्थ स्वरूप घ्या, तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी काय झालेले आहे ते लपून राहिले, म्हणजे विलीन होऊन गेले. तुका म्हणे वाकी भाट झाली तिन्ही लोकी. तुकोबाराय सांगतात की काय झालं म्हणतात, आताचपर्यंत सांगितलेले हे तिघही जण कोण, गंगा, हरीचे पाय आणि लक्ष्मी. मग त्या हरीच्या पायाजवळ ती गंगा नदी आणि कोणती लक्ष्मी, कोण झालं म्हणतात, वाकी झाली. वाकी झाली म्हणजे इथे वाकी नावाचं गाव आहे, चाकणच्या पुढे ते नाही. वाकी झाली म्हणजे वाक्या वाळे आंदू कृष्ण नवनीत चोरी, त्या पायामध्ये घालण्याचा जो अलंकार आहेत ते झालेले आहेत. कोण, लक्ष्मी आणि गंगा. नाही इतकंच नाही, तर काय झालं म्हणतात, भाट झाली तिन्ही लोकी. तुझे वर्णन करणारे जे आहेत, कोणी वर्णन केलं देवाचं, भक्तांनी वर्णन केलं, संतांनी वर्णन केलं, ते वर्णन करणारे तुझे काय झालेले आहेत, हरीची कीर्ती वर्णन करणारे ते काय झालेले आहेत म्हणतात, भाट झालेले आहेत. भाट रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन, देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. नये कळो नये सुख दुःख तहान हरपली भूक, तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागुती. तुकोबाराय अद्वैत पर अभंग हा. तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात की हे विठ्ठला, लोचन रूपी जडले, माझे जे डोळे आहेत ते डोळे तुझ्या रूपाच्या ठिकाणी काय झालेले, जडलेले, काही केल्या ते बाजूलाच होत नाहीत. आणि मन पायी स्थिरावले, माझं जे मन आहे ते मन पायाच्या ठिकाणी काय झालेले, स्थिर झालेले आहे. डोळे बरं का सर्व ठिकाणी जातात, सर्व पाहतात, पण देवाच्या चरणाकडे जात नाहीत. मनसुद्धा, मन असं चंचल सांगितलेलं आहे, ते कुठं स्थिर होत नाही. मन कुठं स्थिर होतं का, जे चंचल पदार्थ आहेत बघा, वरती बघा, वरच्या अभंगामध्ये लक्ष्मी पण चंचल आहे, गंगा नदी पण स्थिर राहत नाही, सारखी वाहत असते. भ्रमरसुद्धा कसं आहे, चंचल सांगितलेलं आहे. पण जरी चंचल असलं तरी देवाच्या चरणाच्या ठिकाणी ते काय झालेले आहेत, स्थिर झाले. त्याप्रमाणे हे मनसुद्धा कसं आहे, चंचल आहे. पण चंचल असूनसुद्धा काय झालं, देवाच्या आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती गासोनी कैसे निवृत्तीशी आले. म्हणजे हे मन जरी कितीही चंचल असलं, तर किती चंचल आहे सर्वांना माहीत आहे, पण तरीसुद्धा तुझ्या चरणाच्या ठिकाणी मात्र ते काय होत असतं, स्थिर होत असतं. तुकोबाराय सांगतात, हे विठ्ठला तुझं पाहता देहभाव हरपला. तुला पाहिल्याच्या नंतर माझा देहभाव काय झालेला आहे, हरपलेला आहे. देहभाव हरपला म्हणजे वरून जर पाहिलं तर मला देहाचं भानही राहिले नाही. आणि जर त्याचा अर्थ केला तर माझ्या ठिकाणी मी देहालाच आत्मा समजत होतो, अशी जी देहात्मबुद्धी होती ती सुद्धा माझ्या ठिकाणी काय झालेली राहिलेली नाही. अशा प्रकारे माझा देहभाव काय झालेला आहे, नाहीसा होऊन गेलेला आहे. कधी, तुला पाहिल्याच्या नंतर. कळो नये सुख दुःख तहान हरपली भूक. तुकोबाराय सांगतात की हे देवा, तुझ्या दर्शनाने काय होतं म्हणतात, सुख दुःख कळो नये. कळो नये म्हणजे कळत नाही.
मला सुखही कळत नाही आणि मला दुःखही कळत नाही. मला सुखाचंही ज्ञान होत नाही आणि दुःखाचंही ज्ञान होत नाही. दुःखाचं ज्ञान होत नाही इथपर्यंत बरोबर आहे, पण म्हणतात सुखाचंही ज्ञान म्हणजे दुःख सापेक्ष असणारं जे सुख आहे त्या सुखाचं सुद्धा काय होत नाही, मला ज्ञान होत नाही. आणि माझी काय झाली म्हणतात, तहान भूक हरपली. आणि त्याच्या योगाने मला, तुझ्या दर्शनाच्या योगाने मला आनंद झालेला आहे तुझं चरण पाहिल्याच्या नंतर. आणि मला तहानही आता लागत नाही. बाटली जवळ ठेवायची सुद्धा मला काही आवश्यकता नाही. आणि भूकसुद्धा काय झालेली हरपून गेलेली आहे. तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागवते. तुकोबाराय सांगतात की हे देवा, हे पांडुरंगा, तुझ्या दर्शनाने परती नव्हे. आता इथं कोण परती नव्हे सांगितलं नाही, पण सांगितलं नाही तरी पाठीमागं सांगितलंय ना. कोण कोण सांगितलंय? रूपी जडले लोचन, म्हणजे लोचन परती नव्हे. आणि पायी स्थिरावले मन, म्हणजे मन परती नव्हे. आणि आणखीन काय, आणखी काय सांगितलं होतं? देहभाव हरपला, म्हणजे मी पुन्हा देहभावावर येत नाही, परती नव्हे. आणि तहान भूक, सुख दुःखसुद्धा काय झालेले, हरपून गेलेले, तीसुद्धा परत येत नाहीत. आणि तहान भूकसुद्धा हरपून गेलेले, तीसुद्धा काय होत नाही, परत येत नाही, म्हणजे पूर्वस्थितीवर येत नाही. म्हणून तुका म्हणे नव्हे परती कधी पण तुझ्या दर्शने मागवते. तुझं दर्शन झाल्याच्या नंतर ती पुन्हा मागून येत नाहीत. जाणते लेकरू माता लागे दूर धरू, तैसे न करी कृपावंते, पांडुरंगे माझे माते. नाही मुक्ता फळा भेटी, नाही मुक्ता फळा भेटी, मागुती त्या जळा. तुका म्हणे लोणी ताक सांडी निवडोनी. करुणापर प्रकरणातला अभंग ह्या तुकोबाराय सांगतात की जाणते लेकरू माता लागे दूर कर. जोपर्यंत मूल लहान आहे तोपर्यंत आई काय करते, त्याला जवळ घेते. आणि तेच मूल मोठं झालं, जाणतं झालं का त्या लेकराला काय करते, माता दूर धरू लागे. त्याला काय करते, आपल्यापासून काय करते, दूर हळूहळू त्याला काय करते, मोठं झाल्याच्यानंतर दूर करते. परंतु हे पांडुरंगे, हे कृपावंते, माते माझे तैसे न करी. तू माझी आई आहेस. आईचं उदाहरण कायसाठी दिलंय, तू कोण आहेस माझी, कारण परमात्माच आईचे, परमात्माच वडील आहेत नाही का. त्वमेव माता च पिता त्वमेव, तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्टदेवता, तूच सदा रक्षिता पदी आमुते. म्हणून मी हे माते, हे पांडुरंगे, हे कृपावंते, तू माझी आई आहेस. आणि आई असल्यामुळे तैसे न करी. तैसे न करी म्हणजे कैसे न करी, जैसे माता करी तैसे न करी. जशी आई आपल्या जाणत्या लेकरापासून आपल्यापासून त्याला काय करते, दूर करते, तसं मला तू काय करू नको, तुझ्यापासून दूर करू नको. नाही मुक्ता फळा भेटी मागुती त्या जळा. मुक्ता फळ म्हणजे मोती. मोती कशापासून तयार होतो, काय स्वातीचं काय, हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी विक. म्हणजे स्वाती नक्षत्राचं पाणी त्या शिंपल्यामध्ये पडलं का त्या शिंपल्याचं तोंड बंद होतं आणि मग ते शिंपलं समुद्राच्या तळाशी जाऊन बसतं. बरेच दिवस त्याच्यामध्ये राहिल्याच्या नंतर ते पाणी द्रवरूप असणारं पाणी घनरूप होतं, घट्ट होतं आणि त्याच्यापासून मोती तयार होतात. आणि मग एकदा मोती तयार झाला की त्या मोत्याचं पुन्हा पाणी होतं का, नाही. ते सांगतात तुकोबारा या ठिकाणी, नाही मुक्ता फळा. मुक्ता फळ म्हणजे जो मोती भेटी मागुती त्या पाण्याबरोबर त्याची पुन्हा कधीही भेट होत नाही. परंतु देवा तुझ्या कृपेने तुकोबाराय सांगतात, मी जरी मुक्त झालो तरी सुद्धा माझ्या ठिकाणी मुक्तपणाचा अभिमान उत्पन्न होऊ देऊ नको. तो मोती जसा अगोदर द्रवरूपाने असताना मृदू असतो आणि घनरूपाने झाल्याच्या नंतर जसा कडक होतो, टणक होतो, तसा अभिमानाच्या योगाने मला सुद्धा त्या मोत्यासारखं तू काय करू नको, टणक करू नको बाबा. आणि मग त्यामुळे काय होईल, मला तुझी पुन्हा काय होणार नाही, भेटी होणार नाही. जशी त्याला पुन्हा पाण्याची भेट होत नाही तशी मला सुद्धा तुझी काय होणार. अभिमान आला की देव काय होतो, दुरावतो. देवाला अभिमान सहन होत नाही. अनेक प्रमाण आहेत, अनेक उदाहरणे आहेत, बघून घ्या. तुका म्हणे लोणी ताक सांडी निवडोनी. तुकोबाराय सांगतात की काय, ताकातूनी लोणी निवडोनी, लोणी ताक सांडी. म्हणजे ताकामधून लोणी निवडून घेतलं तर ताकाचा काय करायचा, त्याग करायचा. पुन्हा ते लोणी ताकामध्ये एकरूप होतं का, नाही. अगोदर ताकामध्ये मिसळलेलं असतं, पण त्याचं घुसळण केलं, लोणी काढलं ताकातून, तर काय होतं म्हणतात,
लोणी ताकसांडी, लोणी ताकाला काय करावं तर सोडून द्यावं, टाकून द्यावं. म्हणजे त्याप्रमाणे तुकोबाराय सांगतात की देवा मला तुझ्या निर्गुण स्वरूपाचं ज्ञान झाल्याच्या नंतर सगुण कदाचित असं वाटेल की सगुण हे आसार आहे. जसं लोणी सार आहे आणि ताक आसार आहे. मग लोणी घेतल्याच्या नंतर ताकाचा काय करावा, त्याग करावा. त्याप्रमाणे मला तुझ्या निर्गुण स्वरूपाचं ज्ञान झालं. निर्गुण स्वरूप हे सार आहे आणि कदाचित मला असं वाटेल की तुझं सगुण स्वरूप काय आहे, आसार आहे. मग असं समजून कदाचित माझ्याकडून तुझ्या सगुण स्वरूपाचा त्याग होईल बरं, पण मात्र तसं मात्र तू काय करू नकोस. तुझं बी नको ना शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे कोणी दुजातीही त्रिभुवनी, पाहिली पुराणे धांडोळिली दर्शने. तुकोबाराय सांगतात काय तुका म्हणे ठाई जडून गेलो तुझ्या पायी. हे नारायणा तुझं बी नको ना शरण जाऊ. स्थितीपर प्रकरणातला अभंग हा. किंवा तुकोबाराय या ठिकाणी मागणी करतात देवाकडं की हे नारायणा तुझ्याशिवाय मी इतर दुसरा कोणाला शरण जाऊ, कारण ऐसा न देखे कोणी दुजातीवी त्रिभुवनी. या त्रैलोक्यामध्ये तुझ्यासारखा मला कोणीही दिसत नाही. शरणागतीचं प्रकरण आहे, फार सुंदर अभंग आहे. तर शरण याच्यामधून तुकोबाराय सांगतात शरणागती करावी. प्रत्येक जीवाने काय केली पाहिजे, शरणागती केली पाहिजे. पण कोणाची केली पाहिजे, जीवाने जडाची शरणागती करू नये, जीवाने जीवाची शरणागती करू नये, जीवाने इतर देवांची शरणागती करू नये, जीवाने एका परमात्म्याची पांडुरंगाची काय करावी, शरणागती करावी. जीवाने जडाची का ते स्वतः जड आहे, ते काय दुसऱ्याला तारून नेणार, त्याची कशाला शरणागती करायची. जीवाने जीवाची शरणागती करू नये, जीव स्वतःच बद्ध आहे. वैकुंठवासी खंदारकर महाराजांनी एक दृष्टांत सांगितलं होतं. ते म्हटले जंगलामध्ये एका झाडाला एक मनुष्य बांधला होता, बांधून टाकलं होतं त्याला घट्ट चोरांनी, आणि त्याच्यासमोर दुसरं झाड होतं, त्या झाडाला दुसरा मनुष्य बांधून टाकलेला होता. इकडचा मनुष्य त्याला म्हणतोय तू सोडव, मला सोडव बाबा, आणि तिकडचा म्हणतो तू सोडव. आता कोण कोणाला सोडवणार. तसेच जीव सगळे बद्ध आहेत, कोण कोणाला सोडवणार, कोण कोणाचा उद्धार करणार. म्हणून जीवाची शरणागती करू नये, जीवाने इतर देवाची सुद्धा शरणागती करू नये. नाथ महाराज इंद्रादी देवाचे करिता भजन, तेही देव मृत्यूग्रस्त पूर्ण, मग भजत्याचे मरण कोण वारी. इंद्रादी देवाचं जर तुम्ही भजन केलं तर ते देवसुद्धा कसेच म्हणतात, मृत्यूग्रस्त आहेत. आणि मग जो भजन करणारा आहे त्या भजन करणाऱ्यांना कोण संसार सागरातून बाहेर काढेल, त्याचं मरणाचं कोण निवारण करील. म्हणून त्यांनाही शरण जाऊ नये. आणि मग शरण कोणाला जावं, भगवान स्वतः सांगतात तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. पुढे तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्शे शाश्वतम. काय तया देह दिगंबर महाराज सांग तया अहम वाचा चित्तांग देवोनिया शरण रिग मोदिका गांग रिगाले जैसे. अहंकाराने शरण जा, वाणीने शरण जा, शरीराने शरण जा, मनाने शरण जा. नाही त्याच्याही पुढे जाऊन भगवान सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण व्रज अहम तो सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. आणि तिथे सांगतात की काय सुवर्ण मनी सोनिया कल्लोळ जैसा पानिया तैसा तो मज धनंजया शरण ये. ज्याप्रमाणे सोन्याचा मनी सोन्याला शरण गेला, पाण्याची लाट जशी पाण्याला शरण गेली, तसा एकत्वाने तू काय कर, माझी शरणागती कर. आणि माझी शरणागती केली तर काय होईल, भगवान सांगतात जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी मी जन्ममरण या लागे शरणांगता शरण्य. मी मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार सर्व भावे देवाशी. म्हणून शरणागती करायची असेल तर कोणाची करावी, भगवान सांगतात की तुकोबाराय सांगतात की तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. हे नारायणा तुझ्याशिवाय दुसरा कोणाला मी शरण जाऊ. तुझ्यासारखा सर्वज्ञ या जगामध्ये दुसरा कोणीच नाही. माझ्या मनातलं सर्वच्या सर्व तू काय करतो, ओळखतो. मी काय केलं, पाहिली पुराणे धांडोळलेली दर्शने. मी पुराणं पाहिली बरं का, तुकोबारायांनी पाहावं बरं का. ज्याला सांगायचं असेल त्याने जरूर पाहावं. महाराज सांगत असतात स्वतःच्या उद्धारासाठी फार काही करायची गरज नाही. स्वतःचा घात करायचा असेल तर नखाने सुद्धा काय करता येतं, घात करता येतं. पण दुसऱ्याला मारायचं असेल तर मग काय करावं लागतं, शस्त्र घेऊन जावं लागतं. तसं दुसऱ्याला सांगायचं असेल ना तर पुराणही पाहिली पाहिजे, दर्शनाचा सुद्धा धांडोळा घेतला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करूनच सांगितलं पाहिजे. उगीच आपल्या मनाने काहीही सांगायचं नाही. सांगायचं ठरलं तर असं म्हणावं मला असं वाटतं, मला असं वाटतं.
नाहीतर उदाहरण सांगतात आपले आळंदीचे मारुती बाबा प्रवचन करायचे माऊलीच्या मंदिरामध्ये, आणि मंदिरामध्ये प्रवचन, ज्ञानेश्वरी फार आवडता विषय त्यांचा, संध्याकाळी दररोज 4 वाजता प्रवचन करायचे. आणि मग एक दिवस जोग महाराज येऊन बसले प्रवचनाला, त्यांना माहीतच नाही जोग महाराज आलेले, बाजूला बसले होते. आणि मग त्यांनी सांगितलं, मला असं वाटतं, याचा अर्थ असा असला पाहिजे. ते म्हणले, ए मारुती, तुला काय वाटतं ते सांगू नको, ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितले ते सांग. जाऊ द्या, चला. मी पुराणं पाहिली, दर्शनाचा सुद्धा काय केला, धांडोळा घेतला. तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी. तुकाराम महाराज सांगतात की म्हणूनच बाबा मी तुझ्या पायाच्या ठिकाणी काय झालेलं आहे, जडून, म्हणजे तुझ्या पायाला, तुझ्या चरणाला, तुझ्या स्वरूपापासून मी कधीही वेगळा होत नाही. आता पुढचा अभंग फार सुंदर आहे. ऐसे भाग्य कैल हाता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप, मग तया सुका अंत नाही पार. आनंदे सागर हेलावती, शांती क्षमादया मूर्तिमंत अंगी, परावृत्त संगी कामादिका, विवेका सहित वैराग्याचे बळ, दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा. भक्ती नवविदा भावशुद्ध करी, अलंकारावरी मुकुटमणी. तुका म्हणे माझी पूर्वी वासना, कोण नारायणा तुझं विन. तुकोबा राय देवाकडं मागणी मागतात. करुणापर अभंग हा तुकोबाराय सांगतात की ऐसे भाग्य कैल हाता होईन. अशा प्रकारचं भाग्य मी कधी प्राप्त करून घेईल. लाहता होईन म्हणजे मला कधी प्राप्त होईल अशा प्रकारचं भाग्य, कधी मला मिळेल अशा प्रकारचं भाग्य. कशा प्रकारचं भाग्य तुकोबारायांना विचारलं तर ते सांगतात की अवघे देखे जन ब्रह्मरूप, सगळंच्या सगळं जग मी ब्रह्मरूप कधी पाहिलं अशा प्रकारचं भाग्य. बघा, तुकाराम महाराजांनी फार इथे युक्तीनं या अभंगाची रचना केलेली. जसं त्या आंधळ्याचा दृष्टांत सांगतात ना, तो आंधळा, त्या आंधळ्याला देव भेटला. आंधळ्याला देव भेटल्याच्यानंतर त्याने सांगितलं तुला काय मागायचं ते माग. त्याने सांगितलं माझ्या नातवाला राजगादीवर बसलेलं मला पाहायला मिळावं. आता हा आंधळा, मग काय करावं लागेल, याचं लग्न करून द्यावं लागेल याला नातू होण्यासाठी. म्हणजे अगोदर काय करावं लागतील, याला डोळे द्यावे लागतील तर त्याला बायको मिळेल ना. आता डोळे असणाऱ्यांना सुद्धा बायको मिळत नाही तर आंधळ्यांना कुठून मिळणार. मग डोळे द्यावे लागतील, लग्न करून द्यावं लागतं, त्याला मुलगा झाला पाहिजे, मुलगा झाल्याच्यानंतर त्याचं लग्न झालं पाहिजे, नंतर त्याला पुन्हा नातू झाला पाहिजे, आणि पुन्हा तो राजा झालेला असला, आणि पुन्हा याला बघता आला पाहिजे, म्हणजे याला डोळे दिले पाहिजे पाहण्यासाठी, आहे की नाही. हां, तसं तुकोबाराय सांगतं. कारण सगळं जग ब्रह्मरूप कधी दिसेल, कधी दिसेल, स्वतः ब्रह्मरूप झाला तर जग ब्रह्मरूप दिसेल. म्हणजे अगोदर मला ब्रह्म कर, अगोदर जरा मला ब्रह्म केलं तर मला जग ब्रह्मरूप दिसेल. होईल अंगे देव झाला जो आपण, तयाशी हे जन, किंवा म्हटलंय ना आदो ब्रह्म हा मस्मी इति बोध उदिते पश्चात सर्वम खल्विदम ब्रह्म. अगोदर मी ब्रह्म आहे अशा प्रकारचा बोध निर्माण होतं, आणि त्याच्यानंतर मग सर्वम खल्विदम ब्रह्म, सर्वच्या सर्व जग ब्रह्मरूप होतं. म्हणून तुकोबारायांना अगोदर ब्रह्मस्थिती, आता तुकोबारायांना ब्रह्मस्थितीची प्राप्ती नव्हती, जग ब्रह्मरूप दिसत नव्हतं, हा भाग नाही आहे. पण इथे अभंगाचा भाव सांगतो मी तुम्हाला. अगोदर काय करावं लागेल, त्यांना ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून द्यावं लागेल, आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून दिल्याच्या नंतर मग सगळं जग त्यांना काय होईल, ब्रह्मरूप दिसेल. म्हणून तुकोबाराय सांगतात अवघे देखे जन ब्रह्मरूप, मग तया सुका अंत नाही पार. आनंदे सागर हेलावतीन. मग अशी स्थिती प्राप्त झाल्याच्या नंतर मग ते जे सुख आहे त्या सुखाला, विषय सुखाला अंत आहे, विषय सुखाला पार पण आहे की नाही. विषय सुख शाश्वत नाही, अशाश्वत आहे. काय भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा. संतांच्या संगतीमधले जे सुख आहे ते शाश्वत सुख आहे. भाग्यवंतो म्हणतया शरण गेले पंढऱ्या, किंवा भाग्याचा उदय तर हे जोडे पाय, किंवा तुका म्हणे आता लाभ नाही या परता नाही, याच्यापेक्षा दुसरा कोणताही लाभ नाही. म्हणजे संताची प्राप्ती होणं हा लाभ आहे, हे खरं भाग्य आहे. देवाची भेट होणं हे भाग्य आहे. संसारातील जे भाग्य आहेत हे अशाश्वत भाग्य जाणं. काय तुका म्हणे धन, भाग्य अशाश्वत जाणं.
म्हणून हे अशाश्वत अशा प्रकार त्याला त्या सुखाला विषय सुखाला अंतपणे आणि पारपणे, पण जे ब्रह्मसुख आहे त्या ब्रह्मसुखाला अंतही नाही आणि त्या सुखाला पारही नाही, अमर्याद अशा प्रकारचं सुख आहे. आणि त्याच्या योगाने काय होईल म्हणतात, आनंदे सागर हेलावती, जिकडे तिकडे आनंदच. आता ज्याच्या आतमध्ये जे असेल तेच बाहेर येईल ना, आतही आनंद आणि बाहेरही आनंद. आत कुठला आनंद, आत्मस्वरूपाचा आनंद, आणि बाहेर कोणता आनंद, ब्रह्मसुखाचा आनंद. म्हणून आनंदे सागर काय होते, आनंदाच्या योगाने हा जणू काय आनंदाच्या भरतीने जणू काय प्रेमाचा सागरच काय होईल, उचंबळून येईल. शांती क्षमा दया मूर्तिमंत अंगी परावृत्त संगी कामाधिका. आणि मग तुकोबाराय सांगतात शांती क्षमा दया हे जे दैवी संपत्तीचे गुण आहेत ते गुण माझ्या ठिकाणी मूर्तिमंत माझ्या ठिकाणी काय होत असोत. आणि परावृत्त संगे कामाधिका, देवाकडे मागणी करतात. जे कामाधिक म्हणजे काम आहे आधी ज्यांच्या असे ते काम क्रोध लोभ मोह मत्सर इत्यादी आणखी नाही घे त्याच्यामध्ये. या सर्वापासून माझं जे मन आहे ते कसं झालं पाहिजे, परावृत्त झालं पाहिजे. त्यांची संगत मला प्राप्त झाली नाही. कारण हे जे कामाधिक आहेत हे कामाधिक काय करणार, अधोगतीला घेऊन जात. ही काम क्रोध लोभ आणि ही 3 नरकाची द्वारं सांगितलेली आहेत भगवंतानी. म्हणून त्याच्यापासून मला परावृत्त कर. आणखीन काय कर, विवेकासहित वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाळ. जैसा अग्नी धगधगीत ज्वाळ तैसे विवेकासहित वैराग्याचे बळ. ज्याप्रमाणे अग्नी पेटवला म्हणजे जसा तो त्याची ज्वाळा कशी असते, अतिशय धगधगीत असते. निवळ वैराग्यही उपयोगाचं नाही, निवळ विवेकही उपयोगाचं नाही. निवळ केवळ विवेक असेल तर त्याला आपल्या इष्ट स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. केवळ विवेकाच्या योगाने. आपल्याकडे विवेक नाही का, मग आपल्याला वाटतं का आपण ब्रह्म आहोत. याचं कारण काय, वैराग्य कमी पडतं. म्हणून विवेकही असला पाहिजे आणि वैराग्यही असलं पाहिजे. केवळ वैराग्य असेल तर मग काय, आपल्याला वैराग्यवान लोक दिसतात पण जो भेटत त्याला शिव्या दे, खायचा वळसा शिव्या दे जनाला. चला पुढे. म्हणून बाबा तुकोबाराय सांगतात मला वैराग्य पण दे आणि त्याच्याबरोबर काय दे, विवेक पण दे. त्या वैराग्याचं बळ आहे बरं का, कर्माचं बळ आहे, उपासनेचं बळ आहे, प्रमाण आहे त्या सर्वांना. भावाचं बळ आहे, हरिपाठामध्ये बघून घ्या. तसं वैराग्याचं सुद्धा, ज्ञानाचं बळ आहे, वैराग्याचं बळ आहे. म्हणून हे जे वैराग्याचं बळ दे. भक्ती नवविधा भाव शुद्ध करी अलंकारावरी मुकुटमणी. मग तुकोबाराय सांगतात की काय कर, हे सर्वच्या सर्व अलंकारावरी म्हणजे हे जे सर्वच्या सर्व हे दैवी संपत्तीचे गुण आता सांगितले ते अलंकार आहेत. आणि मग त्या अलंकारावर धारण केल्याच्या नंतर सुद्धा मुकुटमणी म्हणजे मुकुटासारखी शोभून दिसणारी अशा प्रकारची, म्हणजे हे गुण तर आत्ता सांगितलेले पाहिजेलेच. कोणते कोणते, शांती पाहिजे, क्षमा पाहिजे, दया पाहिजे, आणखीन कामाधिकाचा संग नसला पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. परंतु हे जरी अलंकार असले पण त्या अलंकारावर सुद्धा ही जी नवविधा भक्ती आहे. नवविधा भक्ती कालच बघितलं आपण, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम निवेदनम. अशा प्रकारे ही जी दैवी संपत्ती आहे ती कशी म्हणतात, भावशुद्ध करी म्हणजे चित्तशुद्धीपूर्वक जी नवविधा भक्ती आहे ती माझ्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात मला दे बाबा. माझ्या ठिकाणी ती असावी. देवाकडे मागणी करतात. तुका म्हणे माझी पुरवी वासना कोण नारायण. हे नारायणा तुझं विन माझी वासना कोण पुरवी, तुझ्याशिवाय माझी वासना कोण बरं पूर्ण करणार आहे आणि कोणाकडे जाणार आहे. मला एकमेव तूच आधार आहे. जसं अर्जुन भगवद्गीतेमध्ये भगवंतांना सांगतो की देवा मी दुसऱ्यांना विचारण्यासाठी जाणार नाही, एकमेव मी कोणाला विचारील, तुलाच विचारील. कारण आम्ही दुसरं कोणालाही जाणत नाही. त्याप्रमाणे तुकोबाराय सांगतात की देवा माझी वासना म्हणजे माझी जी इच्छा आहे ती इच्छा कोण बरं पूर्ण करील. पुढे सांगतात तुकोबाराय कासे करावे तपाचे डोंगर अनेक अपार दुःख राशी. कासया फिरावे अनेक ते देश दावितीला असं पुढे लाभ. कासया पुजावी अनेक दैवते पोट भरे ते लाभ नाही. कासया करावे मुक्तीचे सायास मिळे पंढरीस फोकासाठी. तुका म्हणे करी कीर्तन पसारा लाभ येईल खरा पाहिजे. तर कासया करावे तपाचे डोंगर. कशाला उगीच्या उगीच डोंगरासारखं तप करावं आणि अनेक अपार दुःख राशी. कशाला बरं, इतरही साधनं दुःखाच्या राशी ज्याच्यामध्ये असतील कशासाठी ते करावं. कासया फिरावे अनेक ते देश. कशासाठी बरं, उगीच्या उगीच
कारण तुम्हाला सुख पाहिजे, मोक्ष पाहिजे ना, मग कशासाठी तपाच्या भानगडीत करता, दुःखाची साधनं कशासाठी करता, कशाला उगीच इकडे तिकडे फिरत बसता. आणि दावितीला असं फिरत बसलं तर काय होईल म्हणतात, तीर्थक्षेत्राला कशासाठी फिरावं, कारण दावितीला असं ते पुढच्या जन्मात काहीतरी फलप्राप्ती करून देण्याची काय करतील, आशा दाखवतील. कास या पूजावी अनेक दैवते, पोटभरे तेथे लाभ नाही. इतर जी दैव तुला सोडून बाकीची सर्वच्या सर्व दैवत कशासाठी मी त्यांची पूजा करू, शूद्र देवतांची कशासाठी पूजा करू, कारण ती दैवत कशी म्हणतात, पोटभरे, तेथे लाभ नाही, त्या ठिकाणी काही नाही. म्हणून तुकोबारायांनी या शूद्र देवतांचा काय केलेलं आहे, हेंदरी शेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटा जे रडती मागती शिते अवदान, काय ते देईल बराडी, आपल्या इच्छे अनेक पिढी, काय ते देईल बराडी, कळो आली तयाची जोडी, अल्परोकडी बुद्धी आदिरा. म्हणून शूद्र देवांची मी पूजा कशासाठी करावी, कारण त्यांचंच पोट भरत नाही, तेच पोट भरे, पोट भरण्याच्या पाठीमागं लागलेले आहेत. किंवा दुसरा अर्थ केला या ठिकाणी, पोट भरे म्हणजे त्यांची जर उपासना केली तर फार फार काय होईल, पोट भरेल, याच्यापेक्षा जास्त काय होईल. आणि म्हणून तेथे लाभ नाही, त्या ठिकाणी मोक्षाचा किंवा इतर सुखाचा काय होणार नाही, लाभ होणार नाही. तो काय कासया करावे मुक्तीचे सायास मिळे पंढरीचं फुक. अरे मुक्तीचं सुद्धा आम्ही सायास करणार नाही, कष्ट करणार नाही, प्रयत्न करणार नाही मुक्तीसाठी सुद्धा. का बरं म्हटले, सर्वांना तर मोक्ष पाहिजे आणि तुम्ही का मुक्तीसाठी सायास करणार नाही. तुकोबाराय सांगतात पंढरीचं फुकासाठी मिळे मुक्ती, आम्हाला पंढरपुरामध्ये फुकट मिळते, फुकट. भुक्ती मुक्ती काय, संत सज्जनी मांडली दुकानी, जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाची साठी कोणी तयाकडे न पाहे रे. भीमातीरी एक वसवले नगर या अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. पुढे सांगतात की तुका म्हणे करी कीर्तन पसारा, लाभ येईल खरा पाहिजे तो. तुकोबाराय सांगतात की बाबा रे, तुला करायचं असेल तर काय कर, कीर्तनाचा पसारा कर. कीर्तनाचा पसारा कर म्हणजे कीर्तनाची इच्छा कर. कीर्तनाची इच्छा कर म्हणजे कीर्तनाचा विस्तार कर, म्हणजे भजन वाढव. कीर्तनाचा पसारा कर म्हणजे ह्या गावात सकाळी, ह्या गावात दुपारी, त्या गावात संध्याकाळी, रात्रीचा तिसऱ्या गावात, हा पसारा नाही कीर्तनाचा. काय करतो, नामसंकीर्तनाचा काय कर, विस्तार कर. नामसंकीर्तनाचे काय कर, तू वाढ कर, आणि मग पाहिजे तो लाभ घरा येईल. मग खरा लाभ जो आहे पाहिजे तो, तुम्हाला जो लाभ पाहिजे तो लाभ आपण होऊन काय होईल, तुमच्या घरा येईल. वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये, प्रभू झाला तरी संसाराचा दास, विहित तयास त्याची सेवा. तुका म्हणे हे आशीर्वादे बळे, जाईल तर छळी नरकायाशी. उपदेशपर अभंगे तुकोबाराय या अभंगामधून सांगतात की जे वैष्णव आहेत, हरीचे भक्त आहेत, संत आहेत, मुनी आहेत, मननशील जे यती आहे, संन्यासी आहेत, विप्र म्हणजे ब्राह्मण आहेत, त्यांचा काय करावा, सन्मान करावा. इथे थांबायचं. विप्र मुनी काय, वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आणि आपण घेऊ नये, त्यांच्याकडून आपण सन्मान घेऊ नये, असा त्याचा अर्थ. प्रभू झाला तरी संसाराचा दास, विहित तयास त्याची सेवा. प्रभू म्हणजे एखादा स्वामी असेल, मालक असेल, राजा असेल, जरी सार्वभौम राजा झाला तरी सुद्धा तो काय म्हणतात, संसाराचा दास. संसाराचा दास आहे का, तो मुक्त झालेला आहे का. जनकासारखा एखादा सोडून द्या, भगवंतानीच सांगितलंय जनकादय, आणखीन इतरही काही असतील, पण जरी राजा झाला तरी सुद्धा तो कोण आहे, संसाराचा दास आहे, दास. आणि मग तयास त्यांची सेवा विहित, त्या राजाला सुद्धा कोणाची, वैष्णव मुनी विप्र यांची सेवा करणं हे शास्त्रविहित, शास्त्रांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सुद्धा काय केली, राजांनी सुद्धा काय केली पाहिजे, तर त्यांची सेवा केली पाहिजे. तुका म्हणे हे आशीर्वादे बळी, जाईल तर छळी नरकायाशी. आणि तुकोबाराय सांगतात आतापर्यंत सांगितलेले वैष्णव मुनी विप्र यांचा जर सन्मान केला तर ते काय होईल, आशीर्वाद देतील. कारण आशीर्वाद देण्याच्या बाबतीमध्ये ते कसे आहेत, अतिशय बलवान आहेत. बलवान म्हणजे त्यांच्या ठिकाणी आशीर्वाद देण्याचंही सामर्थ्य आहे. म्हणजे अनुग्रह करणे, भगवंताच्या ठिकाणी जसं अनुग्रह निग्रह करण्याचं सामर्थ्य आहे, तसं संताच्या ठिकाणी सुद्धा अनुग्रह आणि निग्रहाचं सामर्थ्य आहे. म्हणून सांगतात की ते काय करतील, अनुग्रह करतील, आशीर्वाद देतील, आशीर्वाद. आणि जो छळी, जो त्यांचा छळ करील, काय होईल म्हणता, नरका याशी. ना याशी जो छळी तो नरका जाईल, यांचा जो छळ करील तो कुठं जाईल, नरकाला जाईल. नरकाला जायचं असलं तर काही नाही, यांचा काय करावा, कुशाल छळ करावा, द्वेष करावा, देव वशे चित्ती
त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटी नवो अंग संग तुटी तुका म्हणे जिने भले संत संकष्टने. देवापाशी मागणी मागितलेली आहे तुकोबारायांनी. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय संताचं लक्षण सांगतात आणि त्यांच्या संगतीची मागणी करतात. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तामध्ये देव राहतो त्याची मला काय घडावी संगती घडावी संगती. लक्षण सांगितले. कोणाचं लक्षण सांगितले? भक्ताचं लक्षण सांगितले. कारण शास्त्रामध्ये असं सांगितले की वस्तूची सिद्धी करायची असेल तर लक्षण आणि प्रमाणाने. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी नाही प्रतिज्ञा मात्रेन. मग ते लक्षण कसं असावं लागतं? निर्दोष लक्षण असावं लागतं. निर्दोष लक्षण असावं लागतं म्हणजे अव्याप्ती अतिव्याप्ती आणि असंभव दोषांनी युक्त अशा प्रकारचं लक्षण असावं लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये अव्याप्ती नसली पाहिजे, अतिव्याप्ती नसली पाहिजे आणि असंभव दोष नसला पाहिजे. अव्याप्ती दोष म्हणजे काय? तर आता मी तुम्हाला शुद्ध मराठी भाषेमध्ये सांगतो, संस्कृतमध्ये नाही सांगत. तर अव्याप्ती म्हणजे लक्षणाने फक्त लक्षाच्या ठिकाणीच राहणं, इतर ठिकाणी न राहणं, त्याला म्हणतात अव्याप्ती दोष. अतिव्याप्ती दोष म्हणजे लक्षणाने लक्षाच्या ठिकाणी राहून इतरत्रही राहणं, त्याला म्हणतात अतिव्याप्ती दोष. आणि लक्षाने लक्षणाच्या ठिकाणी मुळीच न राहणं म्हणजे असंभव दोष. आता सर्वांच्या परिचयाचं उदाहरण आहे, पण काही लोकांना माहीत नाही म्हणून सांगतो. मग गायीचं लक्षण केलं. काय केलं लक्षण? म्हटले जी काळी असते ती गाय. गायीचं लक्षण काय केलं? जी काळी असते ती गाय. बरोबर झालं गायीचं लक्षण. गाय काय असते? काळी असते. पण पांढरी पण असते गाय, तांबडी पण असते गाय, भुरकी पण असते गाय. मग त्या गायीच्या ठिकाणी गेलं का लक्षण? नाही गेलं. म्हणून हे लक्षण काय झालं? याला म्हणतात अव्याप्ती दोषाने युक्त झालं. नाही म्हटले मग आम्ही दुसरं लक्षण करतो. म्हटले जिला शिंगे असतात ती गाय. जिला शिंगे आता झालं की नाही बरोबर? जिला शिंगे असतात ती गाय. बरोबर झालं म्हटले. पण गाईलाही शिंगे असतात, म्हशीलाही शिंगे असतात, असतात की नाही? शेळीलाही शिंगे असतात, माणसांना पण शिंगे नाही नसतात. मग लक्षणाने लक्षण गायीच्या ठिकाणी पण राहिलं आणि म्हशीच्या ठिकाणी पण गेलं. याला म्हणतात अतिव्याप्ती दोष. आणि लक्षणाने मुळीच लक्षणाच्या ठिकाणी न राहणं, त्याला काय म्हणतात? गायीला किती खोरं असतात म्हणले? 4 खोरं असतात. 4 खोरं असतात का? नाही. किती खोरं असतात? 8. वजने मारा म्हणतात 8. मग जिच्या गळ्याखाली गोळी असते तिला काय म्हटलं जातं? गाय. तसं भक्त कोणाला? मी याच्यासाठी सांगितले, ते बाकीचं सोडून द्या सर्व. आता समजलं तरी ठीक, नाही समजलं तरी ठीक. देव वशे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तामध्ये देव असतो तो भक्त, तो संत. बरं का? मग इथे प्रश्न निर्माण होतो, देव तर सर्वांच्या चित्तामध्ये. देव? अरे भगवंतांनी स्वतः सांगितलंय. काय सांगितलंय? ईश्वर सर्वभूतानाम हृदयेश अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्व. आणि आता यांनी सांगितलं सर्वशश्याम हृदय सन्निविष्टो. सर्वांच्या हृदयदेशी सर्वाघटी राम. सर्व ठिकाणी परमात्मा कुठे? सर्व ठिकाणी. मग तुम्ही काय म्हणता? देववशे चित्ती. मग लक्षण काय झालं? अतिव्याप्त झालं. नाही. सर्वाच्या ठिकाणी सामान्य रूपाने देव राहतो, पण भक्ताच्या ठिकाणी देव कसा राहतो? विशेष रूपाने राहतो. म्हणून देववशे चित्ती. बरं, दुसरी शंका निर्माण झाली. देव चित्तामध्ये राहतो, तर चित्त केवढे सांगता येईल का? केवढे चित्त? एवढं हृदयामध्ये राहतो, चित्तामध्ये राहतो, अंतःकरणामध्ये राहतो. आणि मग त्याच्यामध्ये एवढा मोठा देव कसा? अनोरणीयान महतो मय्यान. हो, एवढा मोठा देव, सर्व व्यापक असणारा परमात्मा एवढ्याशा छोट्याशा चित्तामध्ये कसा काय राहतो? अशी शंका येते की. पण राहतो, हे मात्र खरे. अनेकांच्या हृदयामध्ये राहिला. कोणाच्या हृदयामध्ये राहिला माहिती आहे तुम्हाला? कोणाच्या हृदयामध्ये राहिला? तो बिल्वमंगळ त्याच्या हृदयामध्ये राहिला. त्याचं उदाहरण नाही सांगतो तुम्हाला. मारुतीरायाच्या हृदयामध्ये राहिला की नाही? दाखवलं सर्वांना त्यांनी. सावता महाराजांच्या हृदयामध्ये राहिला की नाही? राहिला. अनेक प्रमाण आहेत. काय? 60 विलार आहे हृदय संपुटी, बाहेर धाकुटी 60 विला हरी जी हृदय मंजिरी. हृदयबंदी खाना केला. पण कोणाच्या हृदयामध्ये राहतो? ज्ञानोबारायांना विचारा, ते सांगतील. जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया निजेल्या ते उपाशी वैर. तुकाराम महाराज सांगता. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तिथे. म्हणून देव राहतो.
भक्ताच्या हृदयामध्ये काय होतो राहतो. मग तुकोबाराय सांगतात की देवा ज्याच्या हृदयामध्ये देव आहे, ज्याच्या हृदयामध्ये देव आहे म्हणजे ज्याला परमात्म्याचा साक्षात्कार झालेला आहे, सगुणाचा साक्षात्कार झालेला आहे, निर्गुणाचा साक्षात्कार झालेला आहे, जो निरंतर देवाचं चिंतन करतो, मला त्याची संगती घडू दे, इतरांची संगती मला नको. म्हणजे संगती कोणाची करावी हे तुकोबारायांनी या ठिकाणी सांगितलेले. कोणाची माणसं कोणाची संगती करतात, कोणाची संगती करू नये. ऐशी आवडते मना देवा पुरवावी वासना. तुकोबारायांनी आपली आवड व्यक्त केलेली. तुकोबारायांची आवड काय? एक तर तुकोबारायांना देव आवडतो, नाही तर तुकोबारायांना संत आवडतात. याच्या व्यतिरिक्त तुकोबारायांना दुसरं काहीच आवडत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की ऐशी आवडते म्हणा, हे देवा माझ्या मनाला हे आवडतं आणि माझी ही वासना आहे, माझी इच्छा आहे, ती काय करतो पूर्ण कर. हरिजना सवे भेटी नहो अंगसंग तुटी. हे देवा, हरिजन म्हणजे अलीकडे हरिजन या अर्थाने वापरलेला शब्द तो नाही घ्यायचा. हरिजन म्हणजे हरीचे जन, हरीचे जन म्हणजे हरीचे भक्त. त्या हरीच्या भक्तांची भेट मला होऊ दे. बरं भेट झाली आणि पुन्हा जर ताटातुटी झाली तर, पण तसं नको. तुकोबाराय सांगतात त्यांच्या अंगसंगाचा मला पुन्हा कधीही तुटी होऊ देऊ नको, वेग होऊ देऊ नको. तुका म्हणे जिने भले संत संघर्षणे. तुकोबाराय सांगतात हेच खरं जीन आहे, हेच खरं जगणं आहे. कोणतं? त्यांच्या संगतीमध्ये काळ घालवणं, वेळ घालवणं, आयुष्य घालवणं संताच्या संगतीमध्ये हीच सर्वात चांगली गोष्ट आहे. भागशी न गेला माझा सकळ विठ्ठला, तुका म्हणवी तुझा म्हणवितो दास, केली उच्चिष्टांची आस, राहिली तळमळ तईपासून सकळ, तुका म्हणे झाले पोट ऐसे कळू आले. तुकोबाराय सांगतात देवा भाग गेला आणि शिन गेला. कधी? हे विठ्ठला माझा सकळ भाग गेला, शिन गेला. हे विठ्ठला माझा सर्वच्या सर्व भागही गेला आणि काय झाला? भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. का बरं म्हटले? तुझा म्हणविता दास केली उचिष्टाशी असं. कारण मी काय करतो? तुझा स्वतःला तुझा दास म्हणून घेतो आणि तुमच्या उच्चिष्टाची काय करतो? तर इच्छा करतो. राहिली तळमळ तईपासून सकळ. तईपासून सकळ तळमळ राहिली. तईपासून म्हणजे तेव्हापासून. तेव्हापासून म्हणजे केव्हापासून? जेव्हापासून. जेव्हापासून तुझा दास झालं तेव्हापासून माझी जी तळमळ आहे. कारण मला माहिती आहे जो तुझा दास होतो, मी ऐकलेले रक्षिष्यती ती विश्वास हो. म्हणून माझी जी तळमळ आहे ती काय झालेली आहे? शांत झालेली आहे. तुका म्हणे झाले पोट ऐसे कळू आले. तुकोबाराय सांगतात की माझं जे पोट आहे ते पोट काय झालं? झालं म्हणजे काय झालं? आता तृप्त झालेलं आहे. ऐसे कळू आले. असं मला काय झालेलं आहे? चांगल्या प्रकारे कळून आले. रायाचे सेवक शेवटीचे पिढी रंक, हा तो हिनावक वना काहो नेना रानाया, परियशी भेटी नवे लोहपणा तुटी, तुझे नाम कंठी तू क्या काळा सवे भेटी. रायाचे सेवक, राजाचा सेवक आहे. उदाहरण दिलेले तुकोबारायांनी. आणि शेवटीचे रंक पिढी कोणी म्हटले? राजाचा सेवक, राजाचा नोकर, राजाकडे सेवा करतो, चाकरी करतो आणि त्याला कोण पिढी? शेवटीचे. शेवटीचे म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र याच्यातला जो शेवटचा म्हणजे जो अंत्यज. त्या अंत्यजाने काय केलं म्हणतात? त्याला पिडलं, त्याला त्रास दिला, त्याला दुःख दिलं, त्याला मारहाण केली. मग हा तो हिनाबकवना. मग हा उन्हेपणा कोणाला आहे? राजाच्या सेवकाला. आता पोलीस उभा राहतो चौकामध्ये, काही काही पोरं येतात आणि त्या पोलिसालाच दम देतात. मग हा पण कोणाचा आहे? पोलिसाचा नाही, हा कोणाचा आहे? शासनाचा आहे, राजाचा आहे. तसं या ठिकाणी जरी राजाच्या शिपायाला एखाद्या अंत्यजाने मारहाण केली, रंक, पुन्हा रंक म्हटलेले. रंक म्हणजे अतिशय दीनहीन भिकारी, अशा प्रकारे त्याने जर मारहाण केली तर हा कमीपणा कोणाला आहे? राजाला आहे. हे नाही सांगायचं तुकोबारायला का वो नेना नारायणा, हे नारायणा मी तुमचा सेवक आहे आणि मला जर जनाने पीडा केली, लोकांनी त्रास दिला, तर हा उन्हेपणा कोणाला आहे? मला नाही तो उन्हेपणा. हा उन्हेपणा कोणाला आहे? तुम्हाला आहे. तुम्ही का नेना? हे तुम्ही काही जाणत नाही का? अहो मी असं ऐकलं की तुम्ही सर्वज्ञ, कर्तुम अन्यता कर्तुम शक्ती तुमच्या ठिकाणी आहे. तुमची सर्व ठिकाणी सत्ता आहे. तुमच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, वृक्षाचेही पान हलेल्याची सत्ता. एवढंच नाही तर तू स्वतः सांगतोस, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले आणि म्या हालविल्या प्राणो हाले जो जगाते चाळीता. पुढे म्याच नेमिला साता काळू ग्रासी तसे भूता, ये म्हणी आगा ते पंडू सुता सकळे जयाची. पुढे ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नातू. अशा प्रकारे तू समर्थ आहेस.
मग समर्थ असताना सुद्धा तुम्हाला का बरं कळत नाही? मला लोक पीडा देतात. आणखीन उदाहरण देतात, परिशेशी भेटी नवे लोहपणा तुटी. हां, आता लोखंडाला काय झालं म्हटले, परिसाची भेट झाली आणि परिसाची भेट होऊन सुद्धा लोहेपणा तुटी नव्हे. मग त्याचा लोखंडपणा गेलाच नाही. लोखंडाची परिसाबरोबर भेट झाली आणि भेट होऊनही त्याचा लोखंडपणा गेला नाही. मग हा दोष कोणाचा? लोखंडाचा आहे का? मग कोणाचा आहे? परिसाचा भेट आहे. त्याप्रमाणे देवा मला तुझी भेट झाली आणि भेट होऊनही माझा जीवत्व दशा गेली नाही. हा दोष कोणाचा आहे? तुझाच दोष आहे. नाही तुझे नामकंठी तुक्या काळासोय भेट. तुकोबाराय सांगतात की हे देवा, मी तुझं नाम काय केलेलं आहे? माझ्या कंठामध्ये धारण केलेलं आहे. आणि तुझं नाम कंठामध्ये धारण करून सुद्धा जर माझी काळाबरोबर भेट झाली, म्हणजे मला काळ न्यायला आला, काळाने माझ्यावर आक्रमण केलं, तर हा कमीपणा कोणाला आहे? तुम्हालाच का? मला आहे? मला नाही. सुखरूप आयसे दुजे कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिके ते न लगे हिंडणे मुंडणे ते काही साधनाची नाही आटाआटी. चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. पंढरी महात्म्य परावंगे तुकोबाराय सांगतात की तुम्हाला सुख पाहिजे ना, मग सुख कुठं मिळेल? सुखरूप दुसरा कोण आहे? परमात्मा सुखरूप. सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिके. माझ्या पांडुरंगा सारिके ते सुखरूप ऐसा दुजा कोण आहे ते सांगा. माझा पांडुरंग परमात्मा सुखरूप आहे. सुखरूप अनेक ठिकाणी वर्णन आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे काय निजधेय योगी यांचे. परमात्मा सुखरूप आहे. सुखा लागे करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ, मग अवघाची सुखरूप होशी. परमात्मा सुखरूप आहे. आणि मग दुसरा कोण आहे का सुखरूप? नाही. परमात्म्यासारखा दुसरा कोणीही, पांडुरंगासारखा दुसरा कोणीही सुखरूप आहे आणि असेल तर सांगा मला, द्या दाखवून मला. तुकोबारायांचं परखड शब्द आहेत. त्यांचं म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. दाखव. माहिती आहे ना तुम्हाला, बाप दाखव नाही. एका माणसाने काय केलं? श्राद्धच केलं नाही. आणि मग त्याला विचारलं, कारण श्राद्ध केलं त्याला माहिती आहे खर्च होईल, लोकांना जीव घालावा लागेल. म्हटलं का श्राद्ध केलं नाही? म्हणला माझा बाप जिवंत आहे, मी कशाला श्राद्ध करू? मग एक मनुष्य त्याला भेटला, म्हणलं दाखव तुझा बाप कुठे आहे जिवंत. बाप तरी दाखव, आणि नसल बाप दाखवतात तर काय कर? श्राद्ध कर. मग इथे तुकोबाराय विचारता, सांगा कोण आहे माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप? आणि मग बाबा रे तिथे जा, तुम्हाला सुख पाहिजे ना, मग तिथे जा. उगीच कशाला इकडे तिकडे बावळाटासारखं फिरत बसता? न लगे हिंडणे मुंडणे ते काही साधनाची नाही आटाआटी. बाबा पंढरपूर सोडून सुखा करता कुठंही हिंडण्याची गरज नाही. नाही मुंडन करण्याची सुद्धा गरज नाही. आणि साधनाची नाही आटाआटी. इतर आणखीन कोणी साधन आहेत? पंढरपूरला जाण्या वाचून इतर दुसरी कोणती जी साधनं आहेत, पांडुरंगाचं दर्शन घेण्या वाचून, पांडुरंगाची भेटी घेण्या वाचून, पांडुरंगासारखं सुखरूप होण्या वाचून, त्याला काही दुसऱ्या साधनाची काही नाही आवश्यकता नाही. आटाआटी नाही, त्रास नाही, आटापीट करण्याची काही गरज नाही. मग पंढरपूरला गेला तर तिथं काय करायचं? काही लोक पंढरपूरला जाऊन सिनेमा पाहतात. नाही तुकोबारायांनी विधी सांगितलाय. पंढरपूरच्या वारीला गेल्याच्या नंतर चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. तिथे गेल्याच्या नंतर विधी काय म्हटले? चंद्रभागेचं स्नान करायचं, हरीची कथा म्हणजे कीर्तन काय करायचं? ऐकायचं. आणि त्याच्या योगाने काय होईल म्हणतात? समाधान चित्ता सर्व काळ. चित्ताला काय होईल? सर्व काळ समाधान प्राप्त होईल. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ आणि विशेष हा लाभ संत संगे. आणि तुकोबाराच्या काल्यापर्यंत थांबायचं बरं का तिथे. द्वादशीलाच निघून नाही यायचं, कारण हा पंढरपुरामध्ये होणारा जो काला आहे. काला म्हणजे कोणता काला? मग तुम्ही दही भाताचा काला घ्या, नाही तर दुसरा कोणता काला सांगितलं, हरिनामाचा काला घ्या किंवा जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान, तिन्ही प्रकारचे काले सांगितले. दही भाताचा खिचडी काला किंवा हरिनामाचा हरिनामाचा पण खिचडी, खिचडी काला. तुका म्हणे काला कोठे आबेद, हा जीव ब्रह्म ऐक्याचा काला. मग हा जो काला आहे, हा काला कुठेही म्हणतात वैकुंठामध्ये. कसा आहे? वैकुंठामध्ये सुद्धा दुर्लभ आहे. आणि मग कुठे मिळतं म्हणतात? पंढरपुरामध्ये अनेक संत असतात आणि त्या संतांच्या संगतीमध्ये हा विशेष प्रकारचा काय आहे? लाभ आहे. नसता अधिकार उपदेशाची बलात्कार तरी ते केले चार माकड आणि गारोडी. धनधान्य राज्य बोल वृता रंजवणे फोल नाही ते बोल बेजबेची मूर्ख तो नये बांधो गाठी पदरा आणि ऐशी तुटी असो निकसोटी शिष्टाचार उपदेशी तुका मेघ दृष्टीने ऐका संकल्पाशी धोका
सहजते उत्तम. तुकोबाराय सांगतात उपदेश्वर प्रकरणातला अभंगे नसता अधिकार. अधिकार नाही. कशाचा अधिकार नाही? ऐकण्याचा अधिकार नाही, सांगण्याचा अधिकार नाही. काही सांगण्याचा अधिकार नाही, ऐकण्याचा अधिकार नाही. हे जे ज्ञान आहे, कोणतं ज्ञान? जे ब्रह्मज्ञान आहे, ते ब्रह्मज्ञान सांगण्याचाही अधिकार नाही आणि ऐकण्याचाही अधिकार नाही. असं असताना उपदेशाची बलात्कार जबरदस्तीनं काय करतो? काही काही माणसांना सवयच असतात. कोणी भेटलं का त्याला सांगतच सुटायचं. त्यांनी विचारलंय का तुला? मग कशाला आगाऊपणा करतो उगीच्या उगीच? म्हणून सांगतात की उपदेशाची बलात्कार. तर ही गोष्ट कशी आहे म्हणतात? तरी केले चार माकडा आणि गारोडी. तर ही परिस्थिती कशी झाली म्हणतात? चार म्हणजे चेष्टा, म्हणजे माकडाबरोबर त्या गारोड्याने केलेली जी चेष्टा आहे. म्हणजे तो गारोडी काय करतो? त्या माकडाला जसं पाहिजे तसं काय करतो? नाचायला लावतो. मग तशा प्रकारचं काय आहे हे? त्याच्यातून काही निष्पन्न होतं का? काही नाही. म्हणून सांगता धन धान्य राज ओल वृता रंजवणे फोल नाही ते ओल बीज वेची मूर्खतो. तुकोबाराय सांगतात की हे लोकांनो, काही लोक कथेमध्ये आपल्या स्वार्थाचं जेवढं अनुकूल आहे तेवढं सांगायचं बरं का, आणि जे खरं आहे ते सांगायचंच नाही. मग काय करा? काही लोक सांगतात की लोकांना तुम्ही काय करा? धन प्राप्त करा, पुष्कळ धान्य पिकवा, राज्य प्राप्त करून घ्या, राज्य संपादन मिळवा, निवडणुकीला उभे राहा, सत्ता प्राप्त करून घ्या. आणि मग अशा प्रकारचं जे बोल आहे, अशा प्रकारचं बोल म्हणजे अशा प्रकारचा जो उपदेश आहे, हे कसे म्हणतात? रंजवणे, लोकांची करमणूक करण्यासारखं आहे, दुसरं काही नाही. आणि मग लोकांना ते चांगलं वाटतं असं सांगितल्याच्यानंतर. पण ते कसं आहे म्हणतात? वृथा फोल. ते कसं आहे? फोलकट आहे, वृथा आहे, फुकट आहे, व्यर्थ आहे सर्वच्या सर्व. म्हणून त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाचा अधिकार नसताना जर त्याला उपदेश केला तरीसुद्धा तो परिणामी काय होत असतो? व्यर्थ होत असतो. कशाप्रमाणे उदाहरण दिले तुकोबारायांनी? काय? नाही ते तर ओल बीज वेचितो. जमिनीमध्ये ओलच नाही म्हटले आणि गेला पेरणी करायला, आणि मग ते काय झालं म्हणतात? ते काय आहे? फुकट आहे. वेच झाला त्याचा, वेच फुकट. बी काय झालं? बी काय झालं? खर्च केलं. मूर्ख येतो, मूर्ख. हा एक मूर्ख सांगितला. आणखी अनेक प्रकारचे मूर्ख. चला, नये बांधो गाठी, पदरा आणि ऐशी तुटी असोनी कसोटी शिष्टाचार अनुभव. तुकोबाराय सांगतात नये बांधो गाठी, काय? शिष्टाचार अनुभव, असोनी कसोटी, पदरा ऐशी तुटी बांधो गाठी बांधू नये. शिष्टाचार म्हणजे जे शिष्ट लोक होऊन गेले. कोण शिष्ट? शिष्ट म्हणजे जास्त आगाऊपणा करतो तो शिष्ट नाही. शिष्ट म्हणजे शास्त्राचा अर्थ जाणणारे, आणि त्याप्रमाणे स्वतः आचरण करणारे, वेदाचा अर्थ जाणून वेद प्रामाण्य स्वीकारणारे, आणि स्वतः काय करणारे? आचरण का, आणि इतरांना सुद्धा आचरण करायला लावणारे जे संत आहेत हे शिष्ट. आणि मग त्यांचा जो आचार आहे शिष्टाचार, आणि त्यांचा अनुभव कसोटी असून ही काय मुख्य कसोटी आहे. शिष्टांचा आचार आणि शिष्टांचा अनुभव ही मुख्य कसोटी असताना सुद्धा ऐशी तुटी अशा प्रकारची काय म्हणतात? तुटी म्हणजे ज्याच्यामध्ये तोटा होतो. मग अशा प्रकारचं काय? पदरा गाठी बांधू नये. अशा प्रकार ज्या व्यवहारामध्ये, ज्या धनामध्ये तोटा होतो, अशा प्रकारचं जे धन आहे ते धन म्हणजे कोणतं धन? म्हणजे पापरूपी धन आहे. ते धन काय करू नये? आपल्या पदरामध्ये काय करू नये? बांधू नये. कारण जो शहाण्या मनुष्याचा, संतांचा जो अनुभव आहे, जो आचार आहे, ही मुख्य कसोटी हे आपल्या समोर असताना सुद्धा कशाला पापाच्या भानगडीमध्ये पडायचं? उपदेशी तुका मेघदृष्टीने ऐका, संकल्पाशी धोका सहजते उत्तम. तुकोबाराय सांगतात की मी तुम्हाला या अभंगाच्या द्वारा काय करतो? मेघवृष्टीने उपदेशी. मेघाच्या वृष्टीने, मेघ जसं सर्वांवर काय करतो? सारखी वृष्टी करतो. मेघ न विचारी टिंब शेत, सर्व ठिकाणी काय करतो? तो सारखाच पाऊस पडतो. त्याप्रमाणे मी तुम्हाला सर्वांना काय करीत आहे? उपदेश करीत आहे. तो काय करा? ऐका. तो तुम्ही काय करा? ऐका. ऐका म्हणजे मी काय फार मोठा शहा नाही, तुम्हाला काही कळत नाही असं समजून मी काही तुम्हाला उपदेश करीत नाही.
अभिमान धारण करून मी तुम्हाला काही उपदेश करत नाही, पण मला प्रत्यक्ष दिसतंय तुम्ही या संसार सागरामध्ये बुडालेले आहात, तुमचं नुकसान होत आहे, जन्मवर्णाच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहात, आणि म्हणूनच सहजच निराभिमान होऊन निरपेक्ष बुद्धीने मी काय करतोय, तुम्हाला उपदेश करतोय, मला जे चांगलं सांगता येईल ते काय करतोय, सांगतोय. आणि त्या मग काय होईल म्हणतात, संकल्पाशी धोका. संकल्पाशी धोका म्हणजे बाबानो, जर मी फार शहाणा आहे, मी यांचा गुरु आहे, हे माझे शिष्य आहेत, अशा बुद्धीने जर संकल्प करून जर त्याला सांगायला गेलं तर अभिमान धारण करून तर तो फार मोठा धोका आहे. आणि म्हणून बाबा मी जे सांगतो ते उत्तम सांगतो, जे उत्तम आहे तेच काय करा, तुम्ही ऐका. म्हणजे जे चांगलं आहे ते ऐका आणि बाकीचं काय करून द्या, सोडून द्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. तुम्हाला प्यायचं म्हणून सांगितलं. आरतीचे जे यजमान आहेत बोलवलेले पुढे या. ते बाबांनी ज्यांना सकाळी सांगितलेलं आहे ते आरतीचे यजमान पुढे या. हरी तुझे नाम सकाळी ज्यांना आरती करता सांगितलेलं आहे बाबांनी त्यांनी समोर या, पुढे या. हरी तुझे नाम गाईन खंड, याविन पाखंड नेणे काही, याविन पाखंड नेणे काही, अंतरी विश्वास अखंड नामाचा, अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा हेची देई, काया मने वाचा हेची देई, अंतरी विश्वास अखंड नामाचा, अंतरी विश्वास
अखंड नामाचा तुका म्हणे आता देई संत संग तुका म्हणे आता देई संत संग तुझे नामी रंग भरो मना तुझे नामी रंग भरो मनांतरी विश्वास अखंड नामाचा अंतरी विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हेची देई अंतरी विश्वास अखंड नामाचा अखंड नामाचा इंद्रायणी चेतटे धरिला विश्वास विश्व तारावया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरिले निज वेश वर्म जाने तया सद्गुरु उपदेश वर्म जाने तया सद्गुरु उपदेश जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकाशी यात्रेसी येता ते स्वानंद रासी दर्शन घडे तया निज मुक्ते देशे दर्शन घडे तया निज मुक्ते देशे जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा महिषक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठा गर्व घडला विप्रांचा विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा सनक सिद्ध गणा माझी तो श्रेष्ठ ज्ञानावरी माझे ज्ञान वरिष्ठ अनुताप दीप्ती विश्वी घनदाट नामयावरी लोटे प्रेमाचा रूप नामयावरी लोटे प्रेमाचा लूट लोटे प्रेमाचा लूट जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोवातीर ओ आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसार भाव बैठिका नारायणी आत्मबोध ओ आळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम
नाम घेता हरे भव भय चिंता ब्रह्मा विष्णू महेश जाशी छळावया येते न धळे ज्याची निष्ठा होय एकात्मता भक्ती ओवाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता कावडीने पाणी जागय चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे मिळा वंदिताचे पाय अनन्य भक्ती भावे मिळा वंदिताचे पाय ओ वाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता प्रपंच रचना सर्वै भोगून त्या गेली अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हवेली वैराग्याचे निष्ठा प्रगटून दाखविली अंता म्हणता दौडून निज शांती वरली जय जाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सगळ्यांचा जीवन सुंदरा हरी भक्तीचा महिमा विशेष वाढविला ज्ञानाचा देवा जगदोद्धाराला उपाय सुचविला निंदक दुर्जनांचा संदेह निरशिला जय जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवन सोयरा जय देव जय देव 13 दिवस वहा लक्ष्मणिया उदके कोरड्याची काढून दाखविल्या शेती अपार कविता शक्ती मिरवून विहळोकी कीर्तन श्रवणे तुमच्या उदरते जनलोकी जय जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवन सोयरा जय देव जय बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला विरिता साधूची आठवा दिला केले ब्रह्मानंदे प्रेमारुळविला नकुते म्हणून तुका नामे गौरविला जय जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवन सोयरा जय देव जय प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलेच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निर्धामा गेले निळामने सकळ संता तोषविले जय जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवन सोयरा जय देव जय देव खालील लोटांगण वंदित करण आनंद पूजन भावियो वालिन हरिनामा रकुमाय ढोबार अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझिया सकळ हरेच्या दासा कल्पनेची बाधा कोणी काळी संत मंडळी सुखियास अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजसा विष्णुदासा भावे कासे नामा म्हणे तया सावे कल्याण ज्या मुख निधान पांडुरंग मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरे पाहे पांडुरंगा या संताशी निरवे हेची मज दे अनेक तुझे काहे न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू हो मज ठेवी पाये संतांचे या संतासी निरवी हेची मज दे आणि तुझे काही न मागे तो ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज सिद्धेश्वर भगवान इंद्रायणी माते नमः पार्वती पते उद्या बरोबर सकाळी 7 वाजता ज्ञानसत्राला आरंभ होईल.